व्यवस्थित? सुस्वागतम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सावरकर भवनचा हा भरलेला हॉल, हे भरलेलं सभागृह घाणेकर दाम्पत्याबद्दल सगळ्यांचं असलेलं प्रेम बोलतंय. खूप छान वाटतंय एवढ्या भरलेल्या सभागृहात कार्यक्रम सुरू करताना. आता उत्सव मूर्तीची एंट्री आहे. प्लीज. नमस्कार. आज मनस्वी या मकरंजी घाणेकर यांच्या गझल संग्रहाचा हा सोहळा. त्यानिमित्त घाणेकर कुटुंबियांनी एक स्नेह मेळावा इथे आयोजित केलेला आहे. हा थोडासा आगळा वेगळा सोहळा म्हणता येईल, कारण याला कुणीही अध्यक्ष नाही आहे, कुणाचीही नावं प्रमुख पाहुणे म्हणून छापलेली पण नाहीत आणि तसं नाही आहे त्यांच्या डोक्यात. कारण या सभागृहात, पूर्ण भरलेल्या या सभागृहात आलेला प्रत्येक माणूस हा त्यांच्या दृष्टीने प्रमुख पाहुणा आहे. त्यांच्या मनातीलच भावना आहेत या. तर या सर्व प्रमुख पाहुण्यांचं घाणेकर फॅमिलीच्या वतीने खूप खूप स्वागत. अजातशत्रू असणाऱ्या या साहित्यिक दाम्पत्याने आजवर निरनिराळ्या क्षेत्रातील विविध माणसे जोडलेली आहेत. दोघांचाही स्वभाव असा की एखादा माणूस यांच्या सहवासात आला की तो त्यांचाच होऊन जातो. आणि मेड फॉर इच अदर ही उक्ती तशी दुर्मिळ असते, पण अशी जर लिस्ट काढली तर त्या लिस्टमध्ये मिस्टर आणि मिसेस घाणेकरांचं नाव नक्की वरतील. याच्याबद्दल सगळ्यांचं मला वाटतं एकमत असेल. वंदनाच्या भक्कम साथीमुळे मकरंदनची कविता बहरली, गझल खुलली. वंदनाचे पण नियोजन कौशल्य, यशस्वी सूत्रसंचालन आणि ती करत असलेले एकपात्री, कविता, संस्कार वर्ग, मंगळागौर वगैरे 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 खूप मोठी यादी आहे. कुटुंब रंगले काव्यात, कुटुंब दंगले साहित्यात, असं या घाणेकर फॅमिलीकडे बघून निश्चितच निर्विवादपणे म्हणता येईल. कारण त्यांच्या या साहित्य प्रवासात त्यांचा मुलगा मयूर आणि त्यांची सून दीप्ती आणि 4.5 वर्षाचा गोड नातू नील या सगळ्यांचा सक्रिय सहभाग आहे. मनस्वी या गझल संग्रहाचे मुखपृष्ठ नील या त्यांच्या चिमुरड्या कलाकाराने, त्यांच्या चिमुरड्या नातवाने काढलेल्या चित्रांवर आधारित आहे. मला वाटतं खूप दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे साहित्य क्षेत्रातील घराणेशाही, आपण घराणेशाही हा शब्द वापरतो, तर या घराणेशाहीचा हा खरा वारसदार आहे असं म्हणायला हरकत नाही. आजी आजोबांच्या दृष्टीने पण मला वाटतं हा खूप एक कृतार्थ क्षण म्हणायला लागेल. म्हणजे आजोबांचं पुस्तक आणि त्याला त्यांच्या नातवाचं मुखपृष्ठ खूप दुर्मिळ आणि खूप सुंदर योग आहे. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे खरोखर अध्यक्ष नाही, प्रमुख पाहुणे नाही, असा हा आप्तेष्टांचा स्नेह मेळावा. तर या कार्यक्रमामध्ये आपण सर्व कलांचा अधिष्ठाता, सुखकर्ता गजानन यांना पण आपण आमंत्रण करूया. आणि त्या गणेश स्तवनासाठी मी आमंत्रित करते वर्षा कुलकर्णी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. थँक्यू. आपल्या कार्यक्रमास विशेष उपस्थित असणारे अविनाशजी सांगोलेकर सर, मी यांना विनंती करते त्यांनी पहिल्या लाईनीत येऊन बसावं. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. वर्षाच्या सुरेल सुरांनी गणाधिराज गणपतीला आमंत्रित केलेलं आहे. या मांगल्यपूर्ण वातावरणात आपण पुढे जाऊया. वंदना मकरंद घाणेकर या आता आपल्या पुढे यांच्या गझलचा प्रवास उलगडतील. प्रत्येक कवितेची गझलची प्रथम श्रोता आणि समीक्षक ही भूमिका गाजवणारी, यशस्वी मनस्वीच्या मागे उभे राहणारी अष्टपैलू पत्नी वंदना घाणेकर. नमस्कार. मनस्वी गझल संग्रह 28 एप्रिल 21 घाणेकरांचा बँकेतला निवृत्तीचा दिवस आणि तुमचा मी माझा मी ह्या कविता संग्रहाने साहित्यातलं पदार्पण. 28 एप्रिल 22 रोजी श्रीमद भगवद्गीता 18 अध्यायावरील कवितांचे गीताख्य प्रकाशित आणि 28 एप्रिल 25 या दिवशी मनस्वी हा गझल संग्रह माननीय ज्येष्ठ साहित्यिका लीनाताई देगलूरकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करताना आम्हाला खूप आनंद झाला. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मनस्वीचे मुखपृष्ठ. आमचा नातू नील त्यांनी काढलेल्या चेहऱ्याचे विविध मुखवटेच घ्यायचे यावर शिक्कामोर्तब झालं, एकमत झालं आणि त्या चेहऱ्याच्या खाली लिहिलेले शेर हे आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतील असा विश्वास वाटतो. गेल्या 3 वर्षात गझलचा अभ्यास चालू केला.
सुरुवातीला मात्रा, वृत्त, मतला, काफिया वगैरे वगैरे वगैरेच्या काटेकोर नियमात लिहिण्याची धडपड आणि होणारी तारांबळही ह्या सगळ्यांवर मात करत करत हळूहळू एक एक पायरी चढत चढत गजल जमू लागल्या. सगळ्यांना खूप आवडूही लागल्या आणि अनुभवावर आधारित अगदी साध्या भाषेतील शेर गझल रसिकांना आपल्याच वाटल्या हे विशेष कौतुक. मनस्वी ह्या गझल संग्रहाचा परिचय अगदी थोडक्यात म्हणजे अगदी मोजून 2-3 मिनिटातच करून देते. पुढील शेर बघा. हातचे राखून काही प्रेम करती माणसे, हातचे राखून काही प्रेम करती माणसे, छानसे बरसून जावे पावसाच्या सारखे. काळजांना जोडणारे शब्द ओठी पेरतो, काळजांना जोडणारे शब्द ओठी पेरतो, का मने उधळीत जावे वादळाच्या सारखे. पावसासारखे सगळीकडे एकसारखे पडत राहावे आणि वादळाबरोबर आपली मने का बरं उधळावीत असा प्रश्न मनस्वी सगळ्यांना विचारतो. आपल्या अस्वस्थ मनाला व शरीराला ज्या अव्यक्त वेदना होतात त्या वेदनांना घटकाभर तरी विसर पडावा, त्या वेदनांना समजून घेतानाची तळमळ पुढील शेरमधून दिसून येते. बघूया. गाऊन वेदनांना विसरून काव्य करतो, गाऊन वेदनांना विसरून काव्य करतो, डोळ्यातल्या पुराला परतवून लावतो मी. तुमचेच भाव माझ्या शेरात गुंफताना, तुमचेच भाव माझ्या शेरात गुंफताना, तुमच्याच भावनांना शब्दात पाळतो मी, शब्दात पाळतो. खरं तर भावना शब्दात माळणे सगळ्यात अवघड. एखाद्याला जीव लावतो पण ते समोरच्या व्यक्तीला नाही समजत. बऱ्याच वेळेला समजूनही घ्यायचे नसतं आणि तीच व्यक्ती आपल्यालाच बोलून घेते. तेव्हा अगदी हताशपणे पुढला शेर लिहिला गेला. माझ्याच माणसांनी आरोपचार केले, माझ्याच माणसांनी आरोपचार केले, हातात फूल सुंदर पाठीत वार केले. प्रेमात हरल्यावर जिंकायचे न उरले, प्रेमात हरल्यावर जिंकायचे न उरले, आपुल्याच काळजांचे तुकडे हजार केले, आपुल्याच काळजांचे तुकडे हजार केले. असे अनुभव सगळ्यांनाच थोड्याफार फरकाने येत असतात. अस्वस्थ मनावर आणि त्या भावविश्वावर लिहिलेला पुढचा शेर बघा. का मनाच्या आत असते सारखे वादळ विचारी, का मनाच्या आत असते सारखे वादळ विचारी, त्या विचारांचा जरासा येऊ देणार गारवारा. मी असा मनस्वी रोज गझलेत कार रमतो, मी असा मनस्वी रोज का गझलेत रमतो, ऐकता तुम्ही म्हणून शिंपतो मी गजलधारा, शिंपतो मी गजलधारा. आपल्या मनावर भावनांवर शिंपीत जाणाऱ्या गझलांचा आपण सगळे रसिक मनापासून आस्वाद घ्याल ही अपेक्षा. मनस्वी हा गझल संग्रह ही छोटीशी भेट आम्ही आपल्याला सगळ्यांनाच देणार आहोत. त्याचा सगळ्यांनी स्वीकार करावा ही नम्र विनंती. आपल्याला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे वाचून लेखी अभिप्राय कळवावे त्या प्रतीक्षेमध्ये आहोत. बहुमूल्य सूचनांचेही स्वागतच आहे. धन्यवाद. यशस्वी सूत्रसंचालन करणे वंदनाचं सगळ्यांनाच माहिती आहे, पण मनस्वींच्या कवितांचं रसग्रहण मांडताना कदाचित ते सूर जरा जास्त सुरेल होतात असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे ना मंडळी?
आणि त्याच्यात काही वावगं नाही निश्चितच, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते नक्कीच. आता या सभागृहात बरेच कवी आणि कवयित्री आहेत. असं म्हणतात साधं लिहिणं सोपं असतं, नाही साधं असणं सोपं असतं, साधं असणं सोपं असतं, सरळ असणं सोपं असतं, पण साधं आणि सरळ लिहिणं अवघड असतं. तर असे साधे सरळ असणारे मनस्वी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये गझलमध्ये असतं. म्हणूनच त्यांच्या कविता साध्या सरळ शैलीतल्या आणि म्हणूनच त्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकांना आपल्या वाटतात. तर असं साधं सरळ आमचं लिहिणारा कवी मकरंदजी घाणेकर मनस्वी यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार सर्वांना. 2 दिवस ॲक्च्युली मागच्या 2 दिवस आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की आपण हा कार्यक्रम तर ठरवला आहे, हॉल एवढा मोठा ठरवला आहे, माणसांना बोलवलं आहे, पण एवढी माणसं येतील का नाही. पण आता हा हॉल भरलेला बघितल्यानंतर खूप म्हणजे जे काही टेन्शन होतं त्याच्यातलं 50% टेन्शन पूर्ण झालं आहे. पुढचं 50% बाकी आहे कविता सादर सुरू केल्यानंतर. कारण इथं आमच्या समोर जे सगळे बसलेले आहेत ते 25-25 वर्ष 30-30 वर्ष कविता लिहिणारे सगळे दिग्गज आहेत आणि मी अगदी 4 किंवा 5 वर्षच फक्त कविता गझल लिहून तर मला वाटतं 2-2.5 वर्ष झाले असतील सुरू करून. त्याच्यामुळे ते एक बॅक ऑफ द माइंड टेन्शन आहे. तर फक्त पहिल्यांदाच एक विनंती की सगळ्यांनी समजून घ्यावं, काही चुकलं असेल तर नंतर परत गाईड पण करावं. आता थोडक्यात माझं मनोगत की कविता पहिली जी माझी कविता झाली ती आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला. अगदी पहिली कविता 20 मार्च 2020 साली लग्नाच्या वाढदिवसाला पहिली कविता झाली. तुझी साथ लाभली मला या याने. पुढचं मी आता हे करत नाही, परंतु ही कविता पहिली झाली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक नीलचा वाढदिवस आमचा जूनमध्ये असतो नातवाचा, तर त्या नातवाच्या वाढदिवसाला दुसरी कविता झाली. त्याच्यानंतर फ्रेंडशिप डेला तिसरी कविता झाली. आणि जी फ्रेंडशिप डेची कविता मी केली ती मी फेसबुकवरती पोस्ट केली. आणि फेसबुकवरती पोस्ट केल्यानंतर खूप त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. इथं बरेच ते फेसबुकवरचे प्रतिसाद दिलेल्यांपैकी मी काही जणांना बोलवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे एक व्हॅल्यूअर आहेत शिरीष नांदेडकर, ते माझे पहिले फेसबुकवरचे, मला त्यांचा उल्लेख करायला आवडेल की प्रत्येक माझ्या कवितेला त्यांची फेसबुकवरती दाद असते. आणि असे बरेच जण आहेत, पण मी एक प्रातिनिधिक म्हणून त्यांचा उल्लेख केला. नंतर मग 2021 साली रिटायर झाल्यानंतर मेमध्ये काव्यशिल्पला जॉईन झालो. आणि मला वाटतं की मला जे काही माझी प्रगती आहे ती जी आजपर्यंत मी इथपर्यंत आलो आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा काव्यशिल्पाचा आहे. आणि या काव्यशिल्पामध्ये आमचे त्यावेळेसचे अध्यक्ष असलेले मिलिंद जोशी सर आहेत, सुजाता पवार आहेत त्यावेळेसच्या सचिव असलेल्या, राजश्री सोले आजच्या सचिव आहेत, स्वातीताई आज नाही आहेत, त्यांना काही त्यांच्या कामानिमित्त बाहेर जायला लागलं. परंतु मला अगदी काव्यशिल्पाचा उल्लेख करावा असं वाटतो. कारण मगाशी पण मी जोशी सरांशी बोलताना बोललो की 1च महिना फक्त जॉईन झाल्यानंतर मला इमिजिएटली एका फोरमवरती कविता सादर करायची संधी मिळाली. आणि हे नवीन साहित्यिकांना पुढे नेणारं व्यासपीठ काव्यशिल्प उपलब्ध करून देतं. आणि त्याच्यामुळं आमच्यासारखे जे नवीन कवी येतात त्यांना पुढं जायला चांगली संधी मिळते. मिलिंद जोशींचा मी खास इथं उल्लेख करेन की मी जेव्हा करायला सुरुवात केली त्यावेळेला काही गझल मी पोस्ट करत होतो. आणि एक दिवस एक गझल एक माझी आहे की जीवनात हार जित वायाची चकी, हार ही यशामधील पायरी चकी. ही जेव्हा गझल मी सादर केली त्याच्यानंतर मिलिंद जोशी सरांनी मला फोन करून सांगितलं की तुम्हाला पुढच्या या कार्यक्रमात घेतलेलं आहे आणि तेव्हा तुम्ही हीच गझल सादर करायची आहे. आणि असा ज्यावेळेला आपल्याला पाठिंबा मिळतो आणि असं ज्यावेळेला मार्गदर्शन मिळतं त्यावेळेला एक आपल्याला आणखीन आपण उत्साहाने पुढं लिहायला आपल्याला उर्मी मिळते नवीन. त्याच्यानंतर आणखीन पुढचा टप्पा म्हणजे प्रज्ञा काव्य मंचमध्ये गझल महास्पर्धा झाली. साहित्य सेवा प्रज्ञा काव्य मंच, मगाशी वंदनाने जे उल्लेख केला, लीनाताई देगलूरकर अध्यक्ष ज्याच्या आहेत, ते त्यावेळेला साताऱ्याला पहिलं संमेलन होतं. आणि त्याच्या अगोदर 4 महिने ही गझल महास्पर्धा झाली. त्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्याला एक वृत्त दिलं जायचं आणि त्या वृत्तावरती स्पर्धा घेतली जायची. आणि त्याच्यामध्ये
त्याला स्पर्धेचं स्वरूपपेक्षा सुद्धा शिक्षणाचं स्वरूप जास्त होतं. कारण त्यांनी वेगवेगळ्या 10 वेगवेगळ्या गझलकारांना त्याच्यामध्ये परवानगी दिली होती आणि ते तपासून आम्हाला द्यायचे. त्याच्यामध्ये प्रत्येक शेरवर तपासून त्याच्यावरती कॉमेंट दिली जायची आणि त्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. आणि त्याच्यामुळं तो जो दुसरा आहे की तिथं इतकी वेगवेगळी वृत्त 10 वेळा याच्यामध्ये 10 वेगळी वृत्त हाताळली गेली आणि आपण कुठे उभे आहेत गझलच्या याच्यामध्ये ते नेमकं समजलं. की आपल्याला समजा त्यांनी 50 मार्काची ठेवली असतील तर आपल्याला 17 मिळाले तर मग थोडंसं एकदम चेहरा पडतो. 25 मिळाले की हा जरा बरं आहे आपलं, असं होत जातं. आणि मग असं करत करत गझलचा प्रवास पुढे गेला. तिसरं म्हणजे साहित्य प्रकाश. साधारण 1 वर्षानंतर काव्यशिल्प जॉईन केल्यानंतर 1 वर्षभराने मला असं समजलं की संभाजी उद्यानामध्ये साहित्य प्रकाशचा गझल कट्टा पण चालतो. कवी कट्टा आणि गझल कट्टा. तर कवी कट्ट्याला जॉईन झाल्यानंतर गझल कट्टा सकाळी असायचा 10:30चा. त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेला 10:30ची वेळ तशी सोयीस्कर नव्हती. पण हळूहळू मग ते मी ॲडजस्ट करत गेलो आणि 10:30च्या साहित्य कट्ट्याला जायला सुरुवात केली. आणि तिथे असं आहे की गझल नुसती सादर करायची असं नाही आहे, तर त्याच्यावर साधक वादक चर्चासुद्धा होती. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन वेगवेगळे पैलू समजतात. आमच्या अविनाश सांगोलेकर सर आहेत तिथं गायडन्स करतात, ज्यांनी गझलवरती PhD केलेली आहे. तर त्यांचं पण मार्गदर्शन आम्हाला खूप लाभलेलं आहे. आणि तर ह्या सगळ्या जे काही आहेत त्याच्यानंतर आता मी सध्या कालिदास प्रतिष्ठानमध्ये कोषाध्यक्ष म्हणून आहे आणि आमचे विकास सातपुते सर आहेत, महेंद्र ठाकूरदास सर आहेत. तर त्यांचंही मार्गदर्शन कायमस्वरूपी आता तर आम्ही रोजच त्यांच्याबरोबर बैठकीत असतो. फोन आमचा अगदी 1 दिवसाआड फोन होतोच. तर त्यांचं मार्गदर्शन खूप आहे. राजश्री सोले आहेतच काव्यशिल्पाच्या, त्यांच्याबरोबर पण रोजची 1 दिवसाआड फोनवर बोलणं असतं. त्याच्यानंतर आणखीन एक असं फोरम आहे की गझल मंच आणि शब्दसुमने गझल मंच. तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे गझलकार, मोठे मोठे गझलकार पोस्ट करत असतात. ते वाचायला मिळतं आणि त्याच्यामधनं शिकायला मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा नवीन गझल करतो त्यावेळेला त्याच्यावर पोस्ट केली की लोक आपल्या चुका सांगतात आणि मग त्याच्यावरनं आपण शिकत जातो. त्याच्यामध्ये सिराज चिखलकर सरांचा मी एक उल्लेख करेन की मी ज्या वेळेला हे आणि त्यांना ज्या वेळेला असं वाटलं की नाही याच्यामध्ये काहीतरी सुधारण्याची आवश्यकता आहे, तर तेव्हा ते प्रायव्हेटली ग्रुपवर न टाकता माझ्या पर्सनलवर टाकून ते मला सुधारणा सुचवायचे किंवा मी कधी फोन केला तर त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शन केलं. तसंच इथं मला वाटतं सुधीर कुबेर सर पण आलेले आहेत, त्यांचं पण असंच मार्गदर्शन असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मनीषाताईंनी उल्लेख केला ते घरातला प्रतिसाद. पहिलं जे काही कुठल्याही कविता करून दे, गझल करून दे, ती पहिल्यांदा वंदनाच्या मोबाईलवर पाठवायची. तिथून मग ॲप्रूव्ह झालं की मग पुढे जायचं. आणि दुसरं म्हणजे मयूर आणि दीप्ती मुलगा ते तर आहेतच. त्यांनासुद्धा जेव्हा असं वाटेल की नाही यांनी वाचण्यासारखी गझल आहे तेव्हा आवर्जून त्यांना पाठवतो मी, किंवा त्यांनी वाचण्यासारखी कविता आहे तेव्हा आवर्जून पाठवतो. आणखीन काही अशा जवळचे आहेत, आज संगीता माने नाही आहेत माझ्याबरोबर डेक्कनला असले, त्यांच्याकडे पण मी सुरुवातीला सगळ्या कविता पाठवायचो. आणि घरातला प्रतिसाद आणि जे अगदी जवळचे मित्र आहेत त्यांचा प्रतिसाद, त्याच्यामुळे हा हुरूप सगळा वाढत गेला. आणि नातवाचा उल्लेख सगळ्यांनीच केला आहे. तर नातू हा म्हणजे आपण म्हणतो की आपली गझल कोणीतरी गायली पाहिजे, तर माझी गझल गाणारा पहिला गायक म्हणजे माझा नातू. त्याच्यामुळे तो आनंद म्हणजे शब्दात मला मांडताच येणार नाही, ते अनुभवाचीच गोष्ट आहे. आणि बरेच दिवस झाले, आता जवळपास 2-2.5 वर्ष झाली. त्याच्यानंतर आत्ता तेवढ्यात असं होतं की मी गझल केल्यानंतर आमचे अनिल कुलकर्णी जे आहेत त्यांना गझल पहिल्यांदा बऱ्याच वेळेला त्यांना ऐकवतो किंवा त्यांना पाठवतो. आणि जवळपास मागच्या 6 महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरपासून ते मागं लागले होते की गाणेकर तुमचा आता गझल संग्रह आला पाहिजे. पण इतकं आजूबाजूला इतके प्रथितयश गझलकार आहेत, इतकं छान लिहिणारे आहेत आणि त्याच्यामुळं असं वाटतं की अजून आपण खूप कच्चे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं असं धाडस होत नव्हतं की आपण आपला गझल संग्रह काढावा असं. त्याच्यानंतर मग काय झालं की घरातून सुद्धा असं झालं की नाही आता काढायला हरकत नाही. आणि प्रफुल्ल कुलकर्णींची माझी ओळख झाली यांच्यामुळंच, अनिल कुलकर्णींच्यामुळं. आणि प्रफुल्ल कुलकर्णींजीने एकदा मला 12-12:30 वाजता फोन केला आणि डायरेक्ट म्हटलं गाणेकरजी आता तुमचा गझल संग्रह झाला पाहिजे. आणि जेव्हा त्यांनी असं सांगितलं आणि एकदा फोन करून ते थांबले नाहीत, लाईनीने 4 दिवस पाठपुरावा केला. रोज त्यांचा फोन येत होता मला की काय करताय, कधीपासून, आत्ता तुम्ही सुरुवात केली तर ते तुम्ही तुमच्या एप्रिलच्या संमेलनाच्या वेळेला करू शकाल. तर असा पाठपुरावा या 3 म्हणजे माझा जो गझल संग्रह झाला याच्यामध्ये 3 कुलकर्णींचा सहभाग आहे. एक म्हणजे अनिल कुलकर्णी,
ज्यांनी पहिल्यांदा पाठपुरावा केला, प्रफुल्ल कुलकर्णी ज्यांनी माझ्या गझल संग्रहाला प्रस्तावना दिलेली आहे, आणि तिसरं म्हणजे विजय कुलकर्णी. विजय आणि वर्षा हे आम्ही फॅमिली मेंबरच आहेत. तर विजय कुलकर्णीकडे मी जेव्हा कधी सांगितलं की नाही मला आता पुस्तक प्रिंटिंग करायचं आहे, तर त्यांनी त्यांची स्वतःची सगळी कामं बाजूला टाकून माझ्या गझल संग्रहाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी विजय कुलकर्णीसाठी एकदा सगळ्यांनी डोळ्यात जोरात टाळ्या द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या जो काही आपण एकत्रित जो परिणाम आहे त्याच्यामुळं हा आजचा गझल संग्रहाचं प्रकाशन होत आहे. आणि वंदनाने सांगितलं त्याप्रमाणे आज आम्ही ही सगळ्यांना असं प्रेम भेट म्हणूनच देणार आहे. आणि इथं सगळेच गझलचे किंवा कविताचे जाणकार आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांच्याकडून त्याच्यावरती जे काही तुमचं भाष्य असेल त्याच्यावरती काय चुकलं आहे, काय बरोबर आहे, काय आवडलं, काय नाही आवडलं, पुढच्या वेळेला काय सुधारणा अपेक्षित आहे, या सगळ्या अंगाने मार्गदर्शन अपेक्षित आहे. आणि तुम्ही ते सगळेजण द्याल याची खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथं आला आणि आम्हाला मला म्हणजे जे काही मला वाटतंय ना ते मी नाही शब्दात व्यक्त करू शकत. तर सगळ्यांना त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी पुढची सूत्र मनापासून व्यक्त केलेलं खूप सुंदर मनोगत. आता गाडेकर सरांनी उल्लेख केला की मी अगदी 4-5 वर्षच झाली कवी म्हणून लिहायला सुरुवात केली. तर त्याबद्दल मला असं म्हणावं असं वाटतंय की कवी म्हणून आयुष्य हे किती लांबीचं आहे त्याच्यापेक्षा किती खोलीचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे असं सगळ्यांच्या वतीने मला त्यांना सांगायचं वाटतं. तसंच कुठलाही कवी जेव्हा लिहितो तेव्हा त्या लिहिण्यामध्ये त्या क्षेत्रातील सर्व दिग्गज जाणकार लोक त्यातल्या चुका सांगतात. त्या चुका समजून घेऊन त्याच्यात इम्प्रोव्हायझेशन करणं आणि अजून पुढे जाणं. थोडक्यात आपल्याला घडवणाऱ्या सर्व शिल्पकारांच्या हाताबद्दल हात जोडून कृतज्ञता व्यक्त करणं हे मला वाटतं खूप चांगल्या मनाचं लक्षण आहे. असा कलाकार निश्चितच खूप पुढे जातो. त्यामुळे अशा पुढे जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण सर्वजण या कार्यक्रमाची वाट पाहत आहात. काही कविता काही गझल सादर करत आहेत मकरंजी घाणेकर आणि त्यांना साथ देत आहेत वंदना घाणेकर. मनीषा एकदम इतकी छान आणि गोड बोलते ना. धन्यवाद मनापासून मनीषा. नमस्कार नमस्कार रसिक श्रोते. आजच्या शुभदिनी सर्वांचे मनापासून स्वागत. आम्ही आमच्या काही कविता आणि काही गझल हा कार्यक्रम सादर करणार आहोत. साधारणपणे 3 वर्षापूर्वी सुरू झालेला कवितेचा प्रवास आणि जेमतेम 2 वर्षापूर्वीच सुरू झालेला गझल प्रवास आपल्या सर्व रसिकांच्या ज्येष्ठ सन्माननीय साहित्यिकांच्या पसंतीस उतरत आहे. सर्वांच्या मिळणाऱ्या प्रोत्साहनाने भरासही येत आहे. मानवी प्रवृत्ती आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्य मुख्य म्हणजे आपल्याला येणाऱ्या अनुभवावर आधारित असणाऱ्या कविता आणि गझल आपल्याला नक्कीच आनंद देतील आणि अंतर्मुखही करतील. सुरुवात करूया कविता आणि गझल. कविते मागे कविता माझी आली संगत. कविते मागे कविता माझी आली संगत. मैफल जमली शब्दांची अन चढली रंगत. मैफल जमली शब्दांची अन चढली रंगत. स्वप्नांमधून कवितेचे मी करतो स्वागत. स्वप्नांमधून कवितेचे मी करतो स्वागत. सत्यच होते स्वप्न कधी ते नव्हते भंगत. सत्यच होते स्वप्न कधी ते नव्हते भंगत. पंख पसरुनी कविता माझी उडते गगनी. पंख पसरुनी कविता माझी उडते गगनी. छोट्या मोठ्या कविराजांची जमली पंगत. छोट्या मोठ्या कविराजांची जमली पंगत. शब्दांसंगे खेळ चालतो कविता रचता. शब्दांसंगे खेळ चालतो कविता रचता. शब्दांची हो उलथा पालथ तरी सुसंगत. शब्दांची हो उलथा पालथ तरी सुसंगत. कविता गझला करीत आलो रांगत रांगत.
कविता गझला करीता आलो रांगत रांगत, जोडी कविता अन गझलेची जरी असंगत, कविता आणि गझलेचे मी करतो स्वागत, कविता आणि गझलेचे मी करतो स्वागत, कविता सुचता हळूच येते गझल तरंगत, कविता सुचता हळूच येते गझल तरंगत. धन्यवाद. भरून आलेलं गच्च आभाळ, कुठंतरी लांब पाऊस पडल्याची सुखद जाणीव. पडेल आता आपल्याकडेही हा पाऊस, ही चाहूल. पाऊस आणि मोर यांची निसर्गाची अद्भुत किमयाच आहे. पावसाच्या आगमनाने बेधुंद होऊन आपला पिसारा फुलवून नाचणारा मोर बघताना ते जे नेत्रसुख मिळते ना, ते अगदी अशक्य कोटीतलं असतं. 3-4 रंगी निळा, लाल, पांढरा आणि ग्रे कलरचा मोर पिसारा फुलवून नाचताना आम्ही स्वतः बडोद्याच्या बागेत बघितलेलं आहे. सगळंच अवर्णनीय. हे बघताना आपण इतकं तल्लीन होतो की बस. आणि मग आपल्या मनाचा मोर पिसारा फुलवतो. तेव्हाच पुढची कविता लिहिली जाते आणि आपल्याला ऐकायलाही मिळते. मनातला मोर माझा अंगणामध्ये नाचत सुटतो. मनातला मोर माझा अंगणामध्ये नाचत सुटतो. पाऊस आला जगाला सांगत सुटतो. आळसावलेल्या जगाला नवी उभारी मिळून जाते. आळसावलेल्या जगाला नवी उभारी मिळून जाते. मोराचे नाचणे पाहून मन त्यांचे रमू लागते. मोराला ठाऊक नाही काय आहे त्याची किंमत. मोराला ठाऊक नाही काय आहे त्याची किंमत. मोर जेव्हा नाचतो तेव्हा वाढत जाते मनी हिंमत. मोराच्याच तालावरती मन जेव्हा नाचू लागतं, कावळ्यांचं ओरडणं ऐकू येणं बंद होतं. कावळे असोत इकडे तिकडे मोराला फिकीर नको. कावळे असोत इकडे तिकडे मोराला फिकीर नको. मोर समोर नसला तरी मनात दुसरं काही नको. मोर समोर नसला तरी मनात दुसरं काही नको. कावळ्यांच्या संगतीत आज जगणे जरा कठीण असेल. कावळ्यांच्या संगतीत आज जगणे जरा कठीण असेल. पिसारा थोडा फुलवून बघा जिकडे तिकडे मोर दिसेल. पिसारा थोडा फुलवून बघा जिकडे तिकडे मोर दिसेल. धन्यवाद. गेल्या काही दिवसातील म्हणजे आता 8-15 दिवसांमध्ये वाढणाऱ्या उन्हाच्या झाडा बघता वाटतं आता मात्र वादळी पाऊस यावा. आपण पावसाची वाट बघतोच आहोत सगळेजण. कडक उन्हाळ्यानंतर येणाऱ्या 3-4 वादळी पावसाचे अगदी जोरदार स्वागत होत असते. तप्त मातीचा येणारा सुगंध सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा. त्या वळवाच्या पावसानंतर खिडकीच्या सळ्यांवर रेंगाळणारे पाण्याचे टपोरे थेंब. पागोळीमधून पडणारे पाण्याचे थेंब. पाना फुलांवर तरंगणारे. आळवाच्या पानावर छान दिसणारा मोठा टपोरा थेंब. मुख्य म्हणजे सुखाच्या क्षणी दुःखाच्या क्षणी डोळ्यातून आलेला थेंब. सगळं गजरेत साठवत असतानाच ही पुढची गजल तयार झाली. ऐकूया. गरजून मेघ गेला बरसून थेंब गेला. गरजून मेघ गेला बरसून थेंब गेला. त्रस्तावल्या मनाला भिजवून थेंब गेला. डोळ्यात आसवांची दाटी कुठून झाली. डोळ्यात आसवांची दाटी कुठून झाली. गालावरून खाली घसरून थेंब गेला. गालावरून खाली घसरून थेंब गेला. मी पाहतो पहाटे पाने दवात भिजली. सूर्योदयात तेव्हा चमकून थेंब गेला. सौख्यातही कुणाचे डोळे भरून आले. सौख्यातही कुणाचे डोळे भरून आले. दुःखातल्या झळांना विझवून थेंब गेला. दुःखातल्या झळांना विझवून थेंब गेला. एक एक थेंब गळला
तेव्हा स्वतंत्र झालो. एक एक थेंब गळला तेव्हा स्वतंत्र झालो. बलिदान सैनिकांचे सजवून थेंब गेला. बलिदान सैनिकांचे सजवून थेंब गेला. थेंबात काय शक्ती का प्रश्न आज पडला. थेंबात काय शक्ती का प्रश्न आज पडला. जलसागरा विचारा सांगून थेंब गेला. जलसागरा विचारा सांगून थेंब गेला. मी पाहतो मनस्वी वर्षा व पावसाचा. एक इथं जे नवीन असलेली गझल काय म्हणजे ऐकणार आहे त्याच्यासाठी सांगतो की मनस्वी हे शेवटच्या शेरमध्ये आपण घेतलेलं माझ्यासाठी नाव असतं, तर त्याच नावाने गझल संग्रह पण माझा आहे. मी पाहतो मनस्वी वर्षा व पावसाचा. त्याचाच नाद कानी ठसवून थेंब गेला. त्याचाच नाद कानी ठसवून थेंब गेला. धन्यवाद. आपण सारखं काहीतरी नवीन नवीनच्या मागं असतो. काहीही राहिले नाही असं म्हणता म्हणता आपण नव्याचा शोधही घेत असतो. नवीन काहीतरी करून बघू ना. त्यामध्ये शोधण्याचा आनंदही आपण करत असतो. अगदी लहानपणापासून चांदो मामाचे कुतूहल सगळ्यांना असते. त्याची गाणी ऐकता ऐकता म्हणता म्हणता आणि तीच गाणी नातवंडांसोबत आपण आजही म्हणत असतो. चंद्र अंधाऱ्या आकाशात शांत प्रकाश देणारा, प्रेमिकांना कवींना सगळ्यांनाच खुणावणारा. त्यावरील असंख्य गाणी आपण सगळेच गुणगुणत असतो. चंद्रावरील सजीवांचे वास्तव्य, पहिलं पाऊल आणि एवढ्यातच चंद्राची झालेली यशस्वी मोहीम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांनी त्याचे फोटोही बघितलेले आहेत. आणि त्यावेळी मला वाटते काव्यशिल्पावरच महाल हा शब्द आपण दिला होता काव्य याच्यासाठी. त्यावेळी केलेली कविता ऐकूया. इमले. चंद्रावरती जावे म्हणून मनात आधी इमले बांधू. चंद्रावरती जावे म्हणून मनात आधी इमले बांधू. स्वप्नामध्ये स्वप्ने येता मजल्यावरती मजले बांधू. वसाहतीला जागा म्हणून झाडे लावू विहिरी बांधू. वसाहतीला जागा म्हणून झाडे लावू विहिरी बांधू. गाडीसाठी आधी आपल्या खड्डे विरहित रस्ते बांधू. चंदा मामासाठी आपण एक छानसा वाडा बांधू. चंदा मामासाठी आपण एक छानसा वाडा बांधू. पृथ्वीवरती येण्यासाठी एक हवाई जहाज बांधू. चंद्रावरती जमीन घेऊ, पृथ्वीवरून वाळू नेऊ. कल्पना खूप छान. चंद्रावरती जमीन घेऊ, पृथ्वीवरून वाळू नेऊ. निवडणुकांचे नंतर पाहू, गरिबांसाठी घरटी बांधू. निवडणुकांचे नंतर पाहू, गरिबांसाठी घरटी बांधू. परतीची तर नको काळजी, एकोप्याने तिथेच नांदू. परतीची तर नको काळजी, एकोप्याने तिथेच नांदू. जागे होण्याआधी आपण चंद्रावरती महाल बांधू. हा शब्द होता काव्यशिल्पामध्ये महाल शब्द दिला होता. स्वप्नांची ही गोड सांगता सत्यामध्ये येतील स्वप्ने. स्वप्नांची ही गोड सांगता सत्यामध्ये येतील स्वप्ने. पृथ्वीवरून दिसायला इतका महाल मोठा विशाल बांधू. पृथ्वीवरून दिसायला इतका महाल मोठा विशाल बांधू. कॉलेजच्या शेवटच्या वर्षांमध्ये असतानाच नोकरी मिळाली होती. नोकरी आणि परीक्षा यांचा मेळ घालता घालता डिग्री पदरात पडली. हुश. ऐन तारुण्यात रग जरा जास्तच असते. काठाही असतोच की. ऑफिसमध्ये सगळीकडं काम तर भरपूर वाढलेले असते. आमचे सिनियर, त्यांचे बिग बॉस आणि सगळ्यात मोठे साहेब. सगळ्यांची मर्जी सांभाळायची म्हणजे खूप मोठे दिव्य. सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल खरं तर. आणि त्यांचे मूड सांभाळण्यासाठी आपण काय काय युक्त्या करतो त्यावरची एक कविता ऐकूया. साहेब. आता त्यांचे साहेब आहेत ते
मी इथे आता मुद्दामून ही कविता घेतलेली आहे याच्यामध्ये, कारण मी आमंत्रित केलं होतं. माझे जे जुने साहेब होते, आमचे महाशब्द साहेब चीफ मॅनेजर होते मला, किंवा बरोबर आणखीन माझ्या बरोबर ज्यांनी काम केलं ते पण आहेत, काही माझ्या हाताखाली काम केलं ते पण आहेत. तर साहेबांच्या बाबतीत काय मनामध्ये भावना असतात, तर ही कविता सगळ्या माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रमधनं जे आलेले आहेत त्या सगळ्यांना समर्पित. साहेबाच्या समोर कधी बिनकामाचे जाऊ नये. साहेबाच्या समोर कधी बिनकामाचे जाऊ नये. कामासाठी गेले तरी डोके जास्त चालवू नये. साहेबाला जास्त कळते कारण तो साहेब असतो. साहेबाला जास्त कळते कारण तो साहेब असतो. अक्कल गहाण ठेवली की आपण खरे शहाणे असतो. साहेब म्हणतो कळत नाही, मनामध्येच हसत जावे. साहेब म्हणतो कळत नाही, मनामध्येच हसत जावे. असाल जरी हुशार तरी यस्सर म्हणून सोडून द्यावे. साहेब देखील कधी कधी मर्म तुमचे जाणून घेतो. साहेब देखील कधी कधी मर्म तुमचे जाणून घेतो. गोड बोलून कौतुक करून काम सगळे काढून घेतो. साहेबाला शक्यतोवर विरोध कधी करू नये. साहेबाला शक्यतोवर विरोध कधी करू नये. प्रमोशनच्या मार्गावरती स्वतःच आडवे पडू नये. साहेबाचे मन राखून काम चोख करत राहावे. साहेबाचे मन राखून काम चोख करत राहावे. साहेबांचा मान राखून आपणच साहेब बनून जावे. साहेबाचा मान राखून आपणच साहेब बनून जावे. धन्यवाद. आपल्या सभोवताली अनेक माणसे वावरत असतात. वेगळ्या सवयींची, बोलण्याच्या विविध भाषा, त्यांच्या वागण्याच्या विविध तरा अनुभवताना कधी हसू येते तर कधी का बरे वागतात अशी माणसे ही, असं 10 वेळेला मनात प्रश्न येतो. आणि मनात विचार अनेक आले की ते व्यक्त होतातच अहो कवितेमधून. ऐकूया पुढची कविता, माणसांचे रंग. वेगवेगळ्या माणसांचा रंग वेगळा वेगळा. वेगवेगळ्या माणसांचा रंग वेगळा वेगळा. प्रत्येकाच्या वागण्याचा ढंग वेगळा वेगळा. हसतील असे वाटते पण चेहऱ्यावर हसू दिसत नाही. आत्ता बोलतील वाटते पण ओठातून शब्द फुटत नाहीत. कसलासा गूढ भाव यांच्या चेहऱ्यामागे दडला. वेगवेगळ्या माणसांचा रंग वेगळा वेगळा. चेहऱ्यावर काहींच्या कायमच आठी दिसते. चेहऱ्यावर काहींच्या कायमच आठी दिसते. रागाचीच भाषा सतत यांच्या ओठी दिसते. यांच्या अशा वागण्याने मूड जातो सगळा. वेगवेगळ्या माणसांचा रंग वेगळा वेगळा. अनुभवतोय आपण. स्वभाव असतो काहींचा अगदी रोकठोक. स्वभाव असतो काहींचा अगदी रोकठोक. प्रत्येक गोष्टीत गाठतात एका बाजूचे टोक. माघार घेण्याची यांना कधी सवय नसते. चुकून माघार घेतली तर यांचे डोके दुखते. मन मोकळी माणसे सतत मन मोकळे बोलतात. मन मोकळं वागून सर्वांना आपलंसं करतात. स्वभाव यांचा थोडा सगळ्याहून वेगळा. प्रत्येकाच्या वागण्याचा रंग वेगळा वेगळा. प्रत्येकाच्या जगण्याचा ढंग अगदी वेगळा. धन्यवाद. दुधाचं दही लागायला कमीत कमी 6 ते 7 तास लागतात. हे माहीत असूनही आपण झाकणसारखं काढून बघतो, लागलंय का लागलंय का. पण ते वेळेच्या आधी लागणारच नाही आहे. तो संयम आणि पेशन्स आपल्याला ठेवायलाच लागतो. हे रूपक झालं. आपली अनेक कामे व्हायला कायम उशीर लागतो. कधी म्हणून काम लवकर होत नाही. माझं नशीबच असं. अडचणीत जास्त. एक गोष्ट वेळेवर होईल तर शपथ. मी आणि मलाच असा कितीही रागा केला तरी तो खरा आहे का हो. आणि अशाच मनस्थितीवर सहज झालेली कविता ऐकूया, किंमत. मनात येताच सारं काही हातात कसं पडेल. प्रत्येक वेळी तव्यावरचं ताटात कसं पडेल. मनात येताच सारं काही हातात कसं पडेल. प्रत्येक वेळी तव्यावरचं ताटात कसं पडेल. रोज रोज पहिलं बक्षीस मलाच कसं मिळेल. यत्नपुरते केल्याशिवाय फळ कसं मिळेल.
पहिल्या वेळेला भेटीमध्येच प्रेम कसं जुळेल, पहिल्या वेळेला भेटीमध्येच प्रेम कसं जुळेल, मनातलं गुपित त्यांना लगेच कसं कळेल. इच्छा होताच झाडाकडून फळ कसं मिळेल, पिकल्याशिवाय झाडावरून खाली कसं पडेल. भेटणारं प्रत्येक माणूस चांगलं कसं असेल, भेटणारं प्रत्येकच माणूस चांगलं कसं असेल, सारेच चांगले भेटले तर वाईट कोण ठरेल. प्रत्येक वेळी आपलं दान सुलटं कसं पडेल, प्रत्येक वेळी आपलं दान सुलटं कसं पडेल. हरल्याशिवाय जिंकण्याची किंमत कशी कळेल, हरल्याशिवाय जिंकण्याची किंमत कशी कळेल. धन्यवाद. आपल्या सगळ्यांनाच एकमेकांशी संवाद करायला खूप आवडतं. संवाद मन मोकळा हवा, पारदर्शक हवा, म्हणजे मनातलं सांगणारा मनापासूनचा हवा. नाटकीपणा आपल्या लक्षात येतोच की, पण कधीतरी कुठंतरी काहीतरी गडबड होते आणि मग सगळंच बिघडतं आणि विसंवाद चालू झाला की संपलंच. अनावश्यक शब्दांची फेकाफेक आणि मग त्यांनी होणाऱ्या वेदना माणूस दुरावतो. मग पण काही ठराविक कालानंतर ती व्यक्ती एकदम आपल्या समोर येते आणि मग मागची जखम टपली मारून जास्तच वरती येते आणि पुढील कवितेचा जन्म होतो. ऐकूया अव्यक्त वेदना. वाळत आलेल्या जखमेवरच आज पुन्हा खपली धरली, वाळत आलेल्या जखमेवरच आज पुन्हा खपली धरली. जुनीच जखम नव्याने अजून जास्त ठसठसू लागली, जुनीच जखम नव्याने अजून जास्त ठसठसू लागली. पूर्वी इतकं रक्त जरी आता गरम होत नाही, पूर्वी इतकं रक्त जरी आता गरम होत नाही, तरी देखील जखमेमधून गळायचं राहत नाही, तरी देखील जखमेमधून गळायचं राहत नाही. वाळल्यासारख्या दिसतात, वाळल्यासारख्या दिसतात जखमा वाळत नसतील बहुधा, वाळल्यासारख्या दिसतात जखमा वाळत नसतील बहुधा. डोळ्यामधील पाण्यातच साठत असतील बहुधा, डोळ्यामधील पाण्यातच साठत असतील बहुधा. गात्र गोठून जायला माझं दगडाचं काळीज नाही, गात्र गोठून जायला माझं दगडाचं काळीज नाही. दगडाखालील ओल देखील पूर्ण कधीच वाळत नाही, दगडाखालील ओल देखील पूर्ण कधीच वाळत नाही. जखमांचा नवा बहर नवं नाटक सुरू करतो, जखमांचा नवा बहर नवं नाटक सुरू करतो. रंगवलेल्या चेहऱ्यातच मूळ चेहरा लपून बसतो, रंगवलेल्या चेहऱ्यातच मूळ चेहरा लपून बसतो. धन्यवाद. ही अव्यक्त वेदना असते ना, तेव्हा आपण मनापासून खूप बेचैन होतो. जुन्या आठवणी नाही काढायच्या असं कितीही ठरवलं तरी त्या लक्षात राहतातच की. मुख्य म्हणजे ह्यामधून काहीही निष्पन्न होणार नाही हे कळतंय की. पण हा खूप मोठा असतो. ह्या विचारांच्या गर्दीमध्ये पुढची कविता तयार होते. ऐकूया भुंगा. दरवाजा बंद केला तरी विचार आत येणारच, दरवाजा बंद केला तरी विचार आत येणारच. भिजलेल्या काही आठवणी मनात पिंगा घालणारच. विसरून जावे म्हणू तेव्हा जास्त आठवण येणारच, विसरून जावे म्हणू तेव्हा जास्त आठवण येणारच. कडूगोड आठवणींनी कडा ओल्या होणारच, कडूगोड आठवणींनी कडा ओल्या होणारच. नजरेआड करू म्हणता चेहरे समोर दिसणारच, नजरेआड करू म्हणता चेहरे समोर दिसणारच. चेहऱ्यामागचे खरे चेहरे शोधत आपण बसणारच, चेहऱ्यामागचे खरे चेहरे शोधत आपण बसणारच. भविष्य कितीही पाहिले तरी चिंता करीत राहणारच, भविष्य कितीही पाहिले तरी चिंता करीत राहणारच. भूतकाळ संपून गेला तरी हळहळ थोडी उरणारच. विचारांच्या जाळ्यात माणूस परत परत फसणारच, विचारांच्या जाळ्यात माणूस परत परत फसणारच.
दरवाजा बंद करण्याचा वृथा प्रयत्न करणारच, दरवाजा बंद करण्याचा वृथा प्रयत्न करणारच, तुमचे मन माझे मन भुंगा पोखरून काढणारच, तुमचे मन माझे मन भुंगा पोखरून काढणारच, भुंगा बाहेर पडला तरी भुणभुण मागे उरणारच, भुंगा बाहेर पडला तरी भुणभुण मागे उरणारच. धन्यवाद. दैनंदिन जीवनामध्ये आपला समाजाशी, मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी, आप्तेष्टांशी संपर्क कायम येत असतो. काही वेळा आपल्या कल्पनेतही नसलेल्या अनेक गोष्टी धाडकन आपल्यासमोर येतात. त्या सोडवताना अगदी दमछाक होऊन जाते. सगळ्यांशी चांगले संबंध जपण्याचा आपण आटोकाट प्रयत्नही करतो. पण यश येते का हो? आणि मग डोक्यात विचारांचा गुंता होत असतो. ऐकूया पुढची कविता, दोष. आम्ही घरी पण कार्यक्रम करतो असे, आणि बहुतेक सगळ्या कार्यक्रमात आम्ही ही कविता घेतो आवर्जून. सगळ्यात आवडलेली कविता ही आमची. काट्यांना उगाच दोष कशाला, काट्यांना उगाच दोष कशाला, हात तर मीच लावला ना त्यांना. काट्यांना उगाच दोष कशाला, हात तर मीच लावला ना त्यांना. माणसांना उगाच दोष कशाला, हाक तर मीच मारली ना त्यांना. फुलांनी सजलेले पाहून मीच जवळ गेलो त्यांच्या, फुलांनी सजलेले पाहून मीच जवळ गेलो त्यांच्या. ठाऊक नव्हते मला काटे असतात नजरेतही माणसांच्या, ठाऊक नव्हते मला काटे असतात नजरेतही माणसांच्या. गंधही आला होता दुरून, गंधही आला होता दुरून, वाटलं की माझ्यासाठीच होता. गंधही आला होता दुरून, वाटलं की माझ्यासाठीच होता. माणसांचे गंधही नात्याबरोबर बदलतात, गंधही नव्हता मला त्याचा. माणसांचे गंधही नात्याबरोबर बदलतात, गंधही नव्हता मला याचा. गरज होती फक्त मलाच जणू, सहवास हवा होता माणसांचा. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण अगदी आम्हाला आवडलेलं आहे वाक्य. गरज होती फक्त मलाच जणू, सहवास हवा होता माणसांचा. मला कुठे ठाऊक होते दोष नसतोच कधी काट्यांचा. फुलेही आता मी थोडी दुरूनच बघतो, फुलेही आता मी थोडी दुरूनच बघतो. त्यांचा जीवही असतो महत्वाचा. आता मी फक्त कवितेसवेच रमतो, आता मी फक्त कवितेसवेच रमतो. आणि मग मिळत जातो सहवास तुमच्यासारख्या माणसांचा, आणि मग मिळत जातो सहवास तुमच्यासारख्या माणसांचा. डाव त्यांनी असा टाकला, नाव पत्ताच का काटला. टाकुनी बोलता का उगा, घाव वर्णावर लागला. शब्दांच्या प्रहाराने किंवा कृतीने दिवसणारी माणसे सभोवती असतातच की. आणि आपल्या कल्पनेतही नसणाऱ्या काही घटना आपल्याच नावावर वेगवेगळे लोक खपवत असतात. तेही आपल्याला उशिरा कळते. तेव्हा आवाकच होतो आपण. सगळं अवघड आहे झालं हे अगदी सहजपणे म्हणतो. खरं तर सोपं काहीच नसतं हो, सोपं काहीच नसतं. ऐकूया पुढची गझल. आकाशाला कवेत धरणे सोपे नसते, आकाशाला कवेत धरणे सोपे नसते. हेच स्वतःलाही समजवणे सोपे नसते, हेच स्वतःलाही समजवणे सोपे नसते. आवडला जर नाही मजला भाव कुणाचा, आवडला जर नाही मजला भाव कुणाचा. बुरखा हसरा ओढून बसणे सोपे नसते, बुरखा हसरा ओढून बसणे सोपे नसते. किंमत असते बाहेर कुठे म्हाताऱ्याला. बरेच जण किंमत असते बाहेर कुठे म्हाताऱ्याला. मूग गिळून पण घरात बसणे सोपे नसते.
विनोद कळला नसता पडते कोडे अवघड. विनोद कळला नसता पडते कोडे अवघड. सारे हसले म्हणून हसणे सोपे नसते. सारे हसले म्हणून हसणे सोपे नसते. प्रेमामध्ये अस्तित्वाचं ती विसरून जाते. आपण सगळ्या महिलांसाठी का शेर आहे. प्रेमामध्ये अस्तित्वाचं ती विसरून जाते. पुरुषांनाही असे बरसणे सोपे नसते. पुरुषांनाही असे बरसणे सोपे नसते. निखळ वागणे बाल्यामध्ये सहज बहरते. निखळ वागणे बाल्यामध्ये सहज बहरते. नंतर तसले मळे फुलवणे सोपे नसते. नंतर तसले मळे फुलवणे सोपे नसते. मनस्वी म्हणे जगणे साधे असते अवघड. मनस्वी म्हणे जगणे साधे असते अवघड. संतपणा रक्तात भिनवणे सोपे नसते. संतपणा रक्तात भिनवणे सोपे नसते. धन्यवाद. फुलांना असणारा गंध आणि गंधारलेली माणसे खरोखरच हुडकून काढावी असे मात्र मनापासून वाटते. ह्या माणसांच्या सहवासात आपलं जगणं आपण सुंदर नक्कीच करू शकतो. खरंच जगणं हे आनंददायी समाधानी करण्यासाठी डोळ्यावर निळा चष्माच मात्र घालायला लागतो. बी पॉझिटिव्ह, म्हणजे सगळं निळं दिसतं. तुम्ही जर का एकदा हा चष्मा वापरला की काढायलाच विसरून जा. इतकं जग तुम्हाला सुंदर दिसेल. कसं, ऐकूया पुढच्या गझलमधून. माना तुम्ही मानू नका. माना तुम्ही मानू नका. जगणे किती हे चांगले. सृष्टीमध्ये फिरूनी बघा. बघणे किती हे चांगले. का रोजचे रडता बरे दुःखे कुणा नसतात का. का रोजचे रडता बरे दुःखे कुणा नसतात का. थोडे जरा हसूनी बघा. हसणे किती हे चांगले. थोडे जरा हसूनी बघा. हसणे किती हे चांगले. गालावरी पडता खडी दिसतेच सुंदर शर्मिला. गालावरी पडता खडी दिसतेच सुंदर शर्मिला. सौंदर्य ते बघण्यामध्ये रमणे किती हे चांगले. प्रेमात पडणे हा गुन्हा ना राहिला आता इथे. प्रेमात पडणे हा गुन्हा ना राहिला आता इथे. हृदयातल्या प्रेमा तुझे असणे किती हे चांगले. हृदयातल्या प्रेमा तुझे असणे किती हे चांगले. पेल्यामध्ये बुडुनी जगाला विसरती काही जरी. पेल्यामध्ये बुडुनी जगाला विसरती काही जरी. म्हणतील तेही रोजचे बसणे किती हे चांगले. म्हणतील तेही रोजचे बसणे किती हे चांगले. छोट्या किती गोष्टीतून संस्कार दिसती आपले. छोट्या किती गोष्टीतून संस्कार दिसती आपले. वाकून थोरांच्या पुढे नमणे किती हे चांगले. आता मनस्वीला इथे सारेच वासे चांगले. आता मनस्वीला इथे सारेच वासे चांगले. वाईट ते स्वप्नातही नसणे किती हे चांगले. वाईट ते स्वप्नातही नसणे किती हे चांगले. धन्यवाद. माझे स्वतःचे ऐकणे राहिले. जे नको तेच नाकारणे राहिले. मुख्य म्हणजे मौन थोडे तरी पाळणे राहिले. मुख्य म्हणजे मौन थोडे तरी पाळणे राहिले. असे जेव्हा मला स्वतःला जाणवलं तेव्हा मी स्वतःच्या मनाशी स्वसंवाद करत होते. हा स्वसंवाद करताना मी माझ्या मनाच्या तळाशी काय काय साठलंय, काय काय लपलंय आणि काय काय दिसतंय हे चौकसपणे बघत होते, न्याहाळत होते. तिथं काय काय सापडलं ऐकूया पुढच्या गझलमधून. ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री माननीय माधुरी ताम्हाणे देव यांच्या चांदण्याच्या तळाशी ह्या कविता संग्रहामधील ह्या कविता संग्रहाला बरेच नामांकित पुरस्कार मिळाले. तर ह्या पुस्तकातल्या चांदण्याच्या तळाशी नावावर सुचलेली ही गझल
माधुरीताईंना अर्पण करत आहोत. माधुरी तामाणे देव म्हणजे आमच्या साहित्य सेवा प्रज्ञा मंचमध्ये जे काही वार्षिक साहित्याच्या परीक्षा हे घेतल्या जातात, आम्ही परीक्षण करतो, त्याच्यामध्ये त्यांच्या कविता संग्रहाला 3रा नंबर मिळालेला होता, 3रं पारितोषिक. आणि त्या मुंबईच्या आहेत, तर त्यांची आमची नंतर मनीषाताईंमुळे आणखी जास्ती आम्ही जवळ आलेलो आहोत. असं तर त्यांचं जे चांदण्याच्या तळाशी हे पुस्तकाचं कविता संग्रहाचं शीर्षक होतं आणि त्याच्यावरून मला ही गझल ॲक्च्युली सुचली. स्वतःचे खरे रूप जाऊन पाहू मनाच्या तळाशी, स्वतःचे खरे रूप जाऊन पाहू मनाच्या तळाशी, कधी शोधता भेटते रूप ते चांदण्याच्या तळाशी. तुझ्या आसवांनी जरी दुःख भरपूर वाहून नेले, तुझ्या आसवांनी जरी दुःख भरपूर वाहून नेले, तरी आतले का झरे वाहती लोचनांच्या तळाशी, तरी आतले का झरे वाहती लोचनाच्या तळाशी. कशाने मने सर्व गोठून गेली जगी माणसांची, कशाने मने सर्व गोठून गेली जगी माणसांची, किती गाळ साचून आहे बघू रांजणाच्या तळाशी, किती गाळ साचून आहे बघू रांजणाच्या तळाशी. कुणा वाटते, सगळ्या वडिलांसाठी, कुणा वाटते बाप हृदयी कसे पत्थराच्या प्रमाणे, कुणा वाटते बाप हृदयी कसे पत्थराच्या प्रमाणे, तरी खालती ओल दिसणार त्या कातळाच्या तळाशी. जरी धाक वाटे बघून रूप त्या सागराचे वरुणी, परी अमृताचे घडे भेटती सागराच्या तळाशी, परी अमृताचे घडे भेटती सागराच्या तळाशी. किती शोधतो तू सुखाला इथे वा तिथे नित्य वेड्या, किती शोधतो तू सुखाला इथे वा तिथे नित्य वेड्या. सुखाचा घडा पूर्ण भरला असे काळजाच्या तळाशी, सुखाचा घडा पूर्ण भरला असे काळजाच्या तळाशी. मनस्वीचा हा जन्म, मनस्वीचा हा मानवी जन्म मिळताच जाणीव झाली, मनस्वीचा हा मानवी जन्म मिळताच जाणीव झाली. खऱ्या मुक्तीचा मार्ग आहे इथे या भवाच्या तळाशी, खऱ्या मुक्तीचा मार्ग आहे इथे या भवाच्या तळाशी. धन्यवाद. डोळ्यात साठलेले दिसले कुणास नाही, काळीज फाटलेले दिसले कुणास नाही. आता निवांत दिसता काहीच काम नाही, पण रक्त आटलेले दिसले कुणास नाही, रक्त आटलेले दिसले कुणास नाही. एक सांगू, आपल्याला वाचणारेच खूप जण असतात, हे सगळ्यांना पटेल कदाचित. आपल्याला वाचणारेच खूप जण असतात, समजणारे जरा कमीच. आत्या माझी आली आहे आज. तेव्हा आपण आपल्या समविचारींना शोधत शोधत त्यांच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे नक्की काय करतो, ऐकूया पुढच्या गझलमधून. आयुष्य चालताना माणूस जोडतो मी, आयुष्य चालताना माणूस जोडतो मी, जाऊन माणसांच्या हृदयात राहतो मी. मी बोलण्यात आहे कंजूस पण जरासा, मी बोलण्यात आहे कंजूस पण जरासा, आतून काळजाच्या आतून बोलतो मी. माझ्या मनात तुमची जागा तशीच आहे, माझ्या मनात तुमची जागा तशीच आहे. तुमचा स्वभाव आता जाणून वागतो मी, तुमचा स्वभाव आता जाणून वागतो मी. माझ्या घरात छोट्या बोलावतो तुम्हाला, माझ्या घरात छोट्या बोलावतो तुम्हाला. स्वागत करावयाला दारात थांबतो मी. गाऊन वेदनांना विसरून काव्य करतो, गाऊन वेदनांना विसरून काव्य करतो. डोळ्यातल्या पुराला परतून लावतो मी. तुमचेच भाव माझ्या शेरात गुंफताना, तुमचेच भाव माझ्या शेरात गुंफताना. तुमच्याच भावनांना शब्दात माळतो मी, तुमच्याच भावनांना शब्दात माळतो मी. नसला जरी मनस्वी ध्यानात रोज तुमच्या, हे जरा नीट
नसला जरी मनस्वी ध्यानात रोज तुमच्या, गजलेमधून माझा पत्ताच सांगतो मी, गजलेमधून माझा पत्ताच सांगतो. ऐकून शब्दांना कधी निशब्द झालो मी, झेलून घावांना विषाचे घोट प्यालो मी. आहे उभा मी ठाम या जगतामध्ये अजूनही, मजला व्यथांनी गाठता नाही पळालो मी. आपल्या दृष्टीने आपण खूप सहज आणि साधे वागत असतो. लोकांच्या गरजेनुसार बदलत जाणारी त्यांची वागणी बदलली की आपण अगदी अवाक होतो. आणि मग तेव्हाच पुढची गझल तयार होते. ऐकूया. आला मला कधी ना अंदाज चेहऱ्याचा, आला मला कधी ना अंदाज चेहऱ्यांचा, फसवून रोज जातो आवाज माणसांचा. मी भाळतो जरासे प्रेमात बोलल्यावर, मी भाळतो जरासे प्रेमात बोलल्यावर, भेटेल काफिला मग उलट्याच काळजांचा. अंदाज काय तेथे देणार वेधशाळा, अंदाज काय तेथे देणार वेधशाळा, डोळ्यामधून होता वर्षा व पावसाचा. उद्दाम वादळांनी मुद्दाम रोज यावे, उद्दाम वादळांनी मुद्दाम रोज यावे, होतो मनात तसला कल्लोळ भावनांचा, होतो मनात तसला कल्लोळ भावनांचा. चढत्या वयात जाता पाने गळून सारी, चढत्या वयात जाता पाने गळून सारी, सांगा कुठे मिळावा आधार सावल्यांचा, सांगा कुठे मिळावा आधार सावल्यांचा. दारावरून आता कोणीच जात नाही, फ्लॅट बंद असतात. दारावरून आता कोणीच जात नाही, वारा तिथे न करतो आवाज पावलांचा, वारा तिथे न करतो आवाज पावलांचा. जेव्हा कोणी मनस्वी हृदयामधून गातो, जेव्हा कोणी मनस्वी हृदयामधून गातो, पडतो मनात तेव्हा पाऊस चांदण्यांचा, पडतो मनात तेव्हा पाऊस चांदण्यांचा. आयुष्याच्या संध्याकाळी आपण पटकन भावनावश होतो. मनाची चरबीचरता जरा जास्तच वाढते. डोळ्यातून पाणी सारखं येत असतं. एका अनामिक भीतीचे सावट मनावर असतेच असते. बारीक सारीक गोष्टीने डोळ्यात येणारे पाणी, कातरवेळी लिहिलेली ही गझल कविता ऐकूया पुढची. मनात माझ्या आभाळ आता भरून येऊ लागलं आहे, मनात माझ्या आभाळ आता भरून येऊ लागलं आहे, डोळ्यावाटे सहजच पाणी झरून येऊ लागलं आहे. आता कुठे आयुष्याची पहाट झाली असं वाटतं, आत्ता कुठे आयुष्याची पहाट झाली असं वाटतं, आता कुठे जगण्यासाठी सवड झाली असं वाटतं. तारू तसं भरकटत गेलं नाही कधी कुठे, तरी देखील खरंच काही निष्ठून गेलं असं वाटतं, तरी देखील खरंच काही निष्ठून गेलं असं वाटतं. आठवणींच्या पंखांवरून उडत थोडा मागे गेलो, आठवणींच्या पंखांवरून उडत थोडा मागे गेलो, थोडा वेळ स्वर्गात बसून लगेचच खाली आलो, थोडा वेळ स्वर्गात बसून लगेचच खाली आलो. किनारा जरी आता जवळजवळ येतो आहे, किनारा जरी आता जवळजवळ येतो आहे, जगण्यासाठी अजून थोडं बळ गोळा करतो आहे, जगण्यासाठी अजून थोडं बळ गोळा करतो आहे. कोणी पुढे चालला आहे, कोणी मागे रेंगाळतो आहे, कोणी पुढे चालला आहे, कोणी पुढे मागे रेंगाळतो आहे. थोडं थोडं अध्यात्माचं कोडं सोडवत बसलो आहे, थोडं थोडं अध्यात्माचं कोडं सोडवत बसलो आहे. धन्यवाद. अध्यात्माचं कोडं सोडवणं सोपं आहे का हो? अध्यात्माचं कोडं सोडवणं सोपं आहे का? संध्याकाळी निवांतपणे झोप आल्यावर बसून हेलकावे घ्यावेसे वाटतात. आणि नेमकी
किराणा मालाची यादी समोर येते. सकाळी निवांतपणे पेपर वाचू म्हटलं तर भाजीची रिकामी पिशवी हातात येते. ठरवतं एक आणि होतं भलतंच. एक विचार करता कल्पनेतही नसलेला दुसराच विचार मनामध्ये येतो आणि आपल्यालाच आपण मागं ओढलं जातो. आणि हे जर सतत होत असेल तर अहो मनातले किडे पुढच्या गझलेमध्ये उतरतात. ऐकूया पुढची गझल. रिकामी पिशवी वगैरे सगळं माझ्यासाठी होतं बरं का. सारखाच का फासा येथे उलटा पडतो माझा, सारखाच का फासा येथे उलटा पडतो माझा, चालत असता वाळूत जसा पाय घसरतो माझा. विकले त्याने दगड आपुले माझ्या सोन्याआधी, विकले त्याने दगड आपुले माझ्या सोन्याआधी, बेमालूम तो शेंदूर फासत डाव उधळतो माझा. मुंग्यांची ही रांग नेहमी साथ चालली बघतो, मुंग्यांची ही रांग नेहमी साथ चालली बघतो, इथेच का मग माझा आपुला पाय ओढतो माझा. घोडे बहुधा अडले त्याचे म्हणून आले भरते, घोडे बहुधा अडले त्याचे म्हणून आले भरते, अन्यथा इथे कोण कशाला पत्ता पुसतो माझा, अन्यथा इथे कोण कशाला पत्ता पुसतो माझा. दारावरती टकटक करता कटकट होते ज्यांना, दारावरती टकटक करता कटकट होते ज्यांना, घरी तयांच्या जावे म्हणता श्वास कोंडतो माझा. काळ जातली जागा सांगा कशी भरावी आता, काळ जातली जागा सांगा कशी भरावी आता, माणसात या कोणीच जर का जीवलग नसतो माझा. स्वतःशीच संवाद करावा रोज रोज थोडासा, मना आतल्या मनास कोठे विचार पडतो माझा. मनस्वीकडे एकच आता उपाय उरला जालिम, मनस्वीकडे एकच आता उपाय उरला जालिम, गझलेमधून तुमच्या पुढती प्रश्न मांडतो माझा, गझलेमधून तुमच्या पुढती प्रश्न मांडतो माझा. धन्यवाद. अस्वस्थता मनाची, भावनिक स्थित्यंतरे, चलबिचलता आणि येणारी हतबलता. बऱ्याच वेळेला काही घटनांनी आलेली असते तर काही नैसर्गिक आपत्तीमुळे आलेली असते. कारणं कुठली का असेना, पण ही अस्वस्थता बहुतेक सगळ्यांनाच आलेली असते आणि सगळ्यांनी अनुभवलेली पण असते. हे अस्वस्थ मन असतं ना, ते ताळावर यायला मात्र बराच वेळ लागतो. हे बरेच हेलकावे घेत घेत अगदी सावकाश स्थिर होऊ पाहते ही मनाची अस्वस्थता. पण मग या मधल्या दिवसामधील होणारी मनाची तगमग ऐकूया पुढच्या गझलमध्ये. चिडलो तेव्हा इतका चिडलो भलता चिडलो होतो, चिडलो तेव्हा इतका चिडलो भलता चिडलो होतो, 2 क्षणांचा वेडा बनून असा सटकलो होतो. गोड बोलते इतके कोणी मधाळ असते वाणी, गोड बोलते इतके कोणी मधाळ असते वाणी, भुंगा होऊन पोळ्यामध्ये अडकून पडलो होतो. परिस्थितीने खूप शिकवले धडे गिरवले पक्के, शाळेमध्ये जीवनातल्या पक्का घडलो होतो. आई गेली त्रासन होता किनारही दुःखाला, आई गेली त्रासन होता किनारही दुःखाला, समाधान पाहून तिचे आश्वस्त जाहलो होतो. मदत करावी आपुला म्हणून जीव ओतला इतका, मदत करावी आपुला म्हणून जीव ओतला इतका, कंपूमधून त्यांच्या नंतर मीच वगळलो होतो. साधे सज्जन भेटून जाता नशीब उजळे माझे, साधे सज्जन भेटून जाता नशीब उजळे माझे, मैफल त्यांची जमवून बसता नित्य बहरलो होतो. मनस्वी म्हणे मानवदेही ज्ञानमार्ग सापडला, मनस्वी म्हणे मानवदेही ज्ञानमार्ग सापडला, देहामधल्या जीवाला तर ठार विसरलो होतो.
देहामधल्या जीवाला तर ठार विसरलो होतो. ऐकून शब्दांना कधी निशब्द झालो मी, झेलून घावांना विषाचे घोट प्यालो मी. आहे उभा मी ठाम या जगतामध्ये अजूनही, मजला व्यथांनी गाठता नाही पळालो मी, नाही पळालो मी. समोरील व्यक्तीचा चेहरा आपण कायम वाचत असतो. त्याचं हसणं, बोलणं, उतरलेला मानसिक भावही लपत नसतो कधी. आज का बरं ही अशी गप्प गप्प आहे, हा प्रश्न सारखा मनाला सतावत असतो. आणि हा विचार करत असताना पुढची गझल तयार होते, ऐकूया. वेदना झाली कशाने सांगना, वेदना झाली कशाने सांगना, टाळले का त्या फुलाने सांगना. साथ आहे पण तरीही दूर का, साथ आहे पण तरीही दूर का, भेटलो नाही मनाने सांगना, भेटलो नाही मनाने सांगना. शब्द कोडे घातलेले तू मला, शब्द कोडे घातलेले तू मला, मोकळे का हे रकाने सांगना. लोक सारे भासती सौख्यात पण, लोक सारे भासती सौख्यात पण, वागती का संयमाने सांगना. सोडूनी आलीस आईला इथे, सोडूनी आलीस आईला इथे, हृदय भरले आठवाने सांगना. स्वप्न असते सत्य असल्यासारखे, स्वप्न असते सत्य असल्यासारखे, का छळावे रोज त्याने सांगना. अंगच्या तेजामुळे तो चमकतो, अंगच्या तेजामुळे तो चमकतो, का लपावे काजव्याने सांगना. हा मनस्वी रोजचा सौख्यात मग, हा मनस्वी रोजचा सौख्यात मग, का गळावे आसवाने सांगना. धन्यवाद. बऱ्याच वेळा स्वतःबद्दलच सतत आणि जरा जास्तच बोलणारे व्यक्ती आपल्या सभोवताली असतात. फक्त मी आणि मीच, माझंच सगळं छान, उत्तम, सगळ्यांनी फक्त माझंच कौतुक करावं असं वाटतं. पण एक सांगू, पण एक सांगू, आपणही समोरील व्यक्तीचं कौतुक करूया ना. त्यांनाही जमतं सगळं, त्यांचंही सगळं चांगलं असतंच की. आपण सगळ्यांचं दिलखुलास कौतुक करायला हवं, हे मात्र नक्कीच. पुढची कविता ऐकूया. ही कविता खास आपल्या काव्यशिल्पामधील आणि इतर सर्व कवी मित्रांसाठी. मी काही लिहिलं तर तेच सुंदर गाणं असेल असं कसं म्हणता राव. मी काही लिहिलं तर तेच सुंदर गाणं असेल असं कसं म्हणता राव. माझेच फक्त शब्द आणि त्यांची सारी ढेकळं असं कसं म्हणता राव. वाचून बघा एकदा तरी त्यांचं देखील मन, तुम्ही देखील करू लागाल नक्की त्यांचं स्तवन. कोशामधून फक्त एकदा बाहेर पडून बघा, काळजामध्ये त्यांच्या एकदाच डोकावून बघा. त्यांच्या देखील मातीमध्ये शब्द रुजत असतात, त्यांच्या देखील मातीमध्ये शब्द रुजत असतात. त्यांच्या देखील काळजामधून शब्द भिजून येतात. त्यांच्या देखील तळहातावर कविता उगवत असतात. माझं रोपटं असून उंच असं कसं म्हणता राव. त्यांचा माड देखील खुजा असं कसं म्हणता राव. खाईन तर तुपाशीच असं कसं म्हणता राव. जग राहू दे उपाशी असं कसं म्हणता राव. त्यांच्या देखील झाडाला येऊ दे ना थोडा बहर. प्रत्येक वेळी का म्हणावं माझंच फक्त मोठं शहर. जमलंच कधी चुकून तर थोडं जवळ जाऊन बघा. त्यांच्यासोबत स्वतःलाही आजमावून बघा. त्यांचं पोरग बुजरं असं कसं म्हणता राव. माझंच बाळ हसरं असं कसं म्हणता राव. त्यांचा सूर्य देखील तितकाच तेजस्वी असतो. त्यांचा सूर्य देखील तितकाच तेजस्वी असतो. त्यांचा चंद्र देखील तितकीच शीतलता देतो. मी सुखी असून कुडायचं असं कसं म्हणता राव. त्यांनी दुःखातही हसायचं असं कसं म्हणता राव. धन्यवाद.
आयुष्याचे अनेक टप्पे चालताना अनेक वळणे आल्यानंतर वळून जाताना आपण अगदी सहजपणे मागं वळून बघतो. नव्यानेच एक वळण घेतलेलं असतं. अनुभवांचा गुंताच गुंता असतो. हे अनेक गुंते सोडवत असताना किती सरळ वागलो आपण, हा प्रश्न नक्कीच मनात येतो. सगळ्यांच्याच मनातला हा कळीचा प्रश्न, खरंच काय चुकलं माझं काय चुकलं हे शोधण्याचा प्रयत्न करताना पुढची गजल तयार झाली, माझं काय चुकलं. मी वेड्याला शहाणा म्हटले चुकले माझे. मी वेड्याला शहाणा म्हटले चुकले माझे, वेड्याचे मी सोंग घेतले चुकले माझे. त्यांच्यावरच्या प्रेमापोटी धावत गेलो, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी धावत गेलो, कमरेचेही सोडून दिले चुकले माझे. प्रामाणिक मी वागत आलो जगतामध्ये, कलियुग आहे हेच विसरलो चुकले माझे. किती चुकीचे किती बरोबर ठाऊक नाही, किती चुकीचे किती बरोबर ठाऊक नाही, माझे मी पण कधी न धरले चुकले माझे. चेहरे कसे मुखवटेच ते कळले नंतर, चेहरे कसे मुखवटेच ते कळले नंतर, बुरख्यामधले भावन कळले चुकले माझे. भावनांमध्ये वाहत गेलो बरेच वेळा, भावनांमध्ये वाहत गेलो बरेच वेळा, व्यवहारच मग उघडे पडले चुकले माझे. हृदय रोजचे मनस्वीस या जागे करते, हृदय रोजचे मनस्वीस या जागे करते, कधी न त्याचे बोल ऐकले चुकले माझे, कधी न त्याचे बोल ऐकले चुकले माझे. धन्यवाद. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता वर्षामागून वर्षे कधी निघून जातात हे मात्र कळतच नाही. आणि आपण आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर कधी जाऊन बसतो हेही कळत नाही. चुकून जरी कोणी आपल्या वयाचा उल्लेख केला तरी आपण अस्वस्थ होतो. गेल्या 10-12 वर्षातील मोबाईल क्रांती, सुपर टेक्नोच्या दुनियेमध्ये शिकता शिकता आपण स्वतःला सगळे भाग्यवान समजत असतो. सगळ्या वेगवेगळ्या अनुभवाने संपन्न झालेली आपली पिढी खरंच भाग्यवान आहे. नवीन नवीन शिकण्याची सगळ्यांना हौसही आहे. फक्त आपण निळा चष्मा घालायला हवा. ऐकूया पुढची कविता, आमची पिढी. बहुतेक आपल्या पिढीमधलेच आहेत, तर त्याच्यासाठी जे काही ज्येष्ठ आहेत थोडे आणि किंवा काही अगदी थोडे मोजकेच कमी वयाचे असतील. इतकं काही अजून आपलं वय झालं नाही, इतकं काही अजून आपलं वय झालं नाही, पंखांमधील बळ अजून कमी झालं नाही. अजून देखील येतं उडता नसेल उंचावरती, अजून देखील येतं उडता नसेल उंचावरती, विश्वास आहे अजून आमचा आमच्या पंखावरती. जगायचं तर आनंदातच आमचं ठरलं आहे, जगायचं तर आनंदातच आमचं ठरलं आहे, रडायचंही वय कधीच निघून गेलं आहे. कमवायचंही संपले दिवस, गमवायचंही नाही, भविष्यासाठी आता काही जमवायचंही नाही. राग लोभ रुसवे फुगवे सारे गिळून टाकले, राग लोभ रुसवे फुगवे सारे गिळून टाकले, अर्थ नसतो त्यात काही उशिरा कळून चुकले. जगता जगता झाल्या चुका कबूल करतो आम्ही, म्हणूनच तर आता थोडे जपून बोलतो आम्ही. थोडे आजार थोडी व्याधी कधी मधी चालणारच, कोणी पुढे कोणी मागून बाय बाय करणारच. निरोपाची तयारी देखील हसत हसत करायची, निरोपाची तयारी देखील हसत हसत करायची, भेटूच पुन्हा पुढील जन्मी पक्की आठवण ठेवायची, भेटूच पुन्हा पुढील जन्मी पक्की आठवण ठेवायची. आनंदी व्हा, आनंदी राहा आत्ता या क्षणी, उद्याचा भरोसा दिलाय का कोणी? सुखाचा असो वा दुःखाचा, कालचा दिवस पडद्याआड गेलाय अन उद्याचा दिवस पडद्याआड दडलाय.
अगदी समर्पक छान अर्थाच्या ओळी. निवृत्ती आयुष्य अगदी आनंदानं जगणारे, आपल्यामध्ये हजर असणारे आपले सगळेच ज्येष्ठ कवी, कवयित्री, साहित्यिक आणि सर्व रसिक श्रोते. मुख्य उल्लेख आप्पांचा करायचा आहे, नीरज सातपुते सरांचा, कारण त्यांना ही गजल खूप आवडली. त्यांना अर्पण सगळेच त्यांच्या आवडीसाठी. सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठही आहेत, माझ्या बरोबरचेही आहेत. जवान म्हातारा त्यांना खूप आवडलेली गजल आहे. सत्तरीतही जवान असतो म्हातारा, सत्तरीतही जवान असतो म्हातारा, बालकाहुनी लहान असतो म्हातारा. जीभ जराशी थरथर करते खरे तरी, बोलण्यात पैलवान असतो म्हातारा. व्यसने काही सुटली काही पुन्हा सुरू, व्यसने काही सुटली काही पुन्हा सुरू, प्याल्यावर चांद्रयान असतो म्हातारा. किती ठोकरा खात खात आला इथवर, किती ठोकरा खात खात आला इथवर, स्वानुभवाचे दुकान असतो म्हातारा. अजून ललना फिरती आजूबाजूला, अजून ललना फिरती आजूबाजूला, खराखुरा भाग्यवान असतो म्हातारा. खेड्यामधून शहरामध्ये येताना पट्टीचा गावरान असतो म्हातारा. थकला पिचला सर्वांसाठी जीवनभर, थकला पिचला सर्वांसाठी जीवनभर, कुटुंबातली कमान असतो म्हातारा. उगाच कोणी इकडे तिकडे बघू नका, उगाच कोणी इकडे तिकडे बघू नका, अगदी माझ्या समान असतो म्हातारा. मनस्वी म्हणे घरोघरीची कथा खरी, मनस्वी म्हणे घरोघरीची कथा खरी, जाऊनही भासमान असतो म्हातारा, जाऊनही भासमान असतो म्हातारा. धन्यवाद. प्रफुल्ल कुलकर्णी जे आलेले आहेत त्यांचे स्वागत. तुमच्यासाठी गझल छान अशी सादर करतो, साध्या साध्या शब्दांचा मी वापर करतो. कर्ज बुडवणे खूपच सोपे झाले बहुधा, कर्जदार तो देशातूनही छूमंतर करतो. जीवन म्हणजे रंगमंच हा पृथ्वीवरचा, मानव येथे रोज रोज वेषांतर करतो, मानव येथे रोज रोज वेषांतर करतो. ह्या जीवनाच्या रंगमंची अनेक पात्रे रंगवत वठवत असताना बऱ्याच वेळेला वेषांतर होतं, तर कधी नाटकही होतं. जसा देश तसा वेश, तशी भाषा या उंचीप्रमाणे दोन भाषांचे एकत्र सादरीकरण ही केले जाते. गझलमधील एक नवा प्रयोग घाणेकरांनी केलाय, ऐकूया. एक ओळ हिंदी आणि एक ओळ मराठी. प्रयत्न केला, बरेच जण दिग्गज लिहितात आणि यांच्या प्रफुल्ल कुलकर्णी सरांच्याकडनंच ती प्रेरणा घेतली खरं तर. बोलने का तू मुझे अंदाज दे, बोलने का तू मुझे अंदाज दे, एकदा तूही मला आवाज दे. जाहली नाही अजून माझी गझल, जाहली नाही अजून माझी गझल, तू जरा तेरे मुझे अल्फाज दे. प्यार मैंने तो किया था रात दिन, प्यार मैंने तो किया था रात दिन, द्यायचा आहेच धोका आज दे, द्यायचा आहेच धोका आज दे. मी तुला देईन सारे कौतुके, मी तुला देईन सारे कौतुके, सिर्फ मेरे सर पे अपना ताज दे, सिर्फ मेरे सर पे अपना ताज दे. जिंदगी भर मैं भरूंगा कर्ज भी, जिंदगी भर मैं भरूंगा कर्ज भी, राहिलेले तू जरासे व्याज दे. जिंदगी भर मैं भरूंगा कर्ज भी, राहिलेले तू जरासे व्याज दे. गायचे आहे जरी बेसूरही, गायचे आहे जरी बेसूरही, सिर्फ तू बस साथ दे या साज दे, सिर्फ तू बस साथ दे या साज दे. जो मिली है खुश हूँ मेरी जिंदगी, जो मिली है खुश हूँ मेरी जिंदगी,
मी कुठे म्हणतो मला मुमताज दे. नील आलाय का? शेवटच्या दोनच राहिलेले आहेत. हा आमचा नातू, तो गजल उत्तम सादर करतो, त्याच्याबद्दल जोरदार टाळ्या. एक गजल फक्त नीलला म्हणायला सांगणारे 2 मिनिटांमध्ये. पावसाचे असणारे लहरीपण, हट्टीपणाने धाडधाड कोसळणं आणि विशिष्ट भागात आकाश फाटणं. 2च वर्षापूर्वी झालेला फाटलेला आकाश आपण सगळ्यांनी अनुभवलंय. त्यावेळी मी केलेली ही गझल आहे. नील म्हणतोय. बरसता पावसा तुबा येते बहरतो मित्रा, जगिया गंध मातीचा चौकय महाकतो मित्रा. असा का वागतो यंदा किती रे गरजतो मित्रा, तुझ्या या गरजण्याने किती मी तरकतो मित्रा. पुढे पायात ती शेती जळेडो या तुम्ही अश्रू पडे दुष्काळ ओलाने जगा का निसका रडवतो मित्रा. तुला या वेगळ्या रूपात मी पाहिले कोठे, अशा अक्राळ रूपाने जगा का सतावतो मित्रा. चला आता पुढे न खरे पर तुम्ही जागरी अपुऱ्या, पुन्हा येऊ नको यंदा तुनारे विनवतो मित्रा. नीलचे दुसरेही आजी आजोबा आलेले आहेत. आता शेवटचे आपण सांगता करणार आहोत. मनाला सांगतो मी ना जगा या दुःख सांगावे, असे वाटे उगा नेत्रातले पाणी न गळावे. कुणाला त्रास देणारा नवे हो रस्ता आपला, तयांना मार्ग देऊनी जरा बाजूस थांबावे. तयांना मार्ग देऊनी जरा बाजूस थांबावे. अगदी समर्पक असणारा हा शेर माझा खूप आवडता आहे. मग मनस्वीस त्याच्या आतल्या भावना व्यक्त करण्याचा अगदी योग्य मार्ग सापडला, तो म्हणजे कविता आणि गझल लिहिण्याचा. सांगता करत आहोत ह्या गझलनी. गझलवरची गझल आहे. गझलसाठी आज माझा जीव वेडा पार आहे. गझलसाठी आज माझा जीव वेडा पार आहे. गझल माझी हेच आता जीवनाचे सार आहे. कोण देतो साथ माझी घोर मज होता कधीचा. कोण देतो साथ माझी घोर मज होता कधीचा. प्रेम तुमचे लाभले मज हा खरा सत्कार आहे. प्रेम तुमचे लाभले मज हा खरा सत्कार आहे. दूर असूनी सूर्य गगनी का धरा प्रेमात त्याच्या. दूर असूनी सूर्य गगनी का धरा प्रेमात त्याच्या. चंद्र ताऱ्यांना कुठे त्या दिनकराची धार आहे. आजचे सारे पुढारी नाचती नादात त्यांच्या. आजचे सारे पुढारी नाचती नादात त्यांच्या. जिंकता विसरून जाती कोण हा मतदार आहे. वाहतो वारा तशी फिरवीत जाती पाठ सारे. वाहतो वारा तशी फिरवीत जाती पाठ सारे. याच मार्गाने जगी या चालला व्यवहार आहे. शेवटचं, साथ माझी देत माझ्या जीवनाला पुरून उरते. साथ माझी देत माझ्या जीवनाला पुरून उरते. या मनस्वीला आता गझले तुझा आधार आहे. या मनस्वीला आता गझले तुझा आधार आहे. धन्यवाद.
बहरलेली आणि छान रंगत गेलेली एक सुंदर मैफल. या उभयतांच्या वतीने सभागृहातल्या प्रत्येकासाठी एकच तुमच्या शब्दात सांगा असं वाटते. आमच्या मनात, मी या उभयतांच्या वतीने सांगू इच्छिते, आमच्या मनात तुमची खास जागा आहे. तुमची दाद मिळाया सादर करतो आम्ही. तोच कृतज्ञ भाव मनी सदा जपला आहे. गझल संग्रह रसिकांना अर्पण करतो आम्ही. रसिकांना अर्पण करतो आम्ही. यानंतर प्रफुल्ल कुलकर्णी यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. प्रफुल्ल कुलकर्णी मनोगत प्रफुल्ल कुलकर्णी एक थोडंसं प्रसिद्धी परांमुख व्यक्तिमत्व त्यांना म्हणता येईल की काही लोकांचं साहित्य हीच त्यांची खरी ओळख असते आणि ही कर्तृत्वाची ओळख निश्चितच लपून राहत नाही. आजच्या गझल संग्रहाला त्यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांना मी विनंती करते त्यांनी या संग्रहाबद्दल बोलावं. प्रफुल्ल कुलकर्णी. नमस्कार. हा बंद कर. माईक हाती आला की आपण म्हणतो धन्यवाद. मी तुमची क्षमा मागतो. ते विनाकारणचं हे आहे. मला इथं माझं येणं म्हणजे छान कार्यक्रम चालू आहे, औचित्य वेगळं आहे, तिकडे तयारी पण झालेली आहे. आता बाहेर येताना आम्ही भांडेकुंडे आले सगळे. मी DGM मध्ये माझे लेक्चर्स आता चालू होते, इथून माझं बंद करून इथं आलो. मला कळलं की मला इथं का बोललं की देव आता आल्यावरती काहीतरी बोलणं आवश्यक आहे म्हणून बोलतो मी. आधी काय काय झालं तिथे म्हणजे काय प्रथमतः या आता हॉलमधील सर्वात तरुण कवी म्हणजे मकरंद घाणेकर. तर त्यांचं वय फक्त आहे 12 दिवसांचं गझलकार म्हणून. त्यांच्या आता टाळ्यामध्ये तुमचं स्वागत करा. गुरुवर्य सांगोळेकर सर पुढे बसून आहेत. शिवणकरजी, श्री तरुण ठाकूर साहेब, आमचे ज्येष्ठ मित्र पंडित वेळकर दिसत आहेत. सर्वांना नमस्कार करतो. फार काही इथे बोलण्यासारखं नाही. फक्त मी काही तुम्हाला सांगेन आठवणी या संग्रहाच्या निमित्ताने ज्या मला लक्षात आहेत माझ्या. जेव्हा यांचं ठरलं संग्रह काढण्याचा, प्रकाशित करण्याचा, मग ते त्यांचं ते काम सुरू झालं. काय काय जे काही आता आपल्याकडे सगळे जर कवी आहेत असावेच, लेखक आहेत, जी काही प्रक्रिया असते त्यांनी सुरू केली. तर त्यांनी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी लोक काय की जो भाग शेवटी करतात त्यांनी आधी केला. त्याआधी मला बोलले की मी संग्रह प्रकाशित करणे एका अटीवरती. म्हटलं कुठली अट सांगा, मला कुठली मदत पाहिजे. तर म्हटलं की तुम्ही त्याची लिहायची प्रस्तावना. म्हटलं ते पुढे की म्हटलं त्याचं आताच काय सुरू करा नका. नाही म्हणे आधी तुम्ही कबूल करा. ठीक आहे बघू. मी टाळत गेलो. या 3 महिने गेले. ठीक आहे करूया, बघू बघू. ते काय हटलं तयार नाही, मी तयार नाही, ते तयार नाही. शेवटी ठरलं आणि ते कामाला लागले. संग्रह आला. संग्रहावरती काही फार काही बोलण्यासारखं नाही. मी टाळत यासाठी होतो मी की प्रस्तावना म्हणजे काय तो एक परिचय करून देणार असतात संग्रहाचा. दॅट इज गेटवे ऑफ द बुक. घाणेकरांची गझल पारदर्शी आहे. त्यामध्ये असं काही फार काही त्यात नाही सांगण्यासाठी. जे आहे ते क्लिअर आहे, स्पष्ट आहे, उघड आहे. धोका काय असतो माहिती का की ज्याप्रमाणे सोपं लिहिणं अवघड आहे
आमचे पुढे बरोबर बसून आहेत, त्यापेक्षा कठीण असतं सोप्यावरती लिहिणं. एखादा क्लिष्ट मुद्दा असेल तर क्लिष्ट मुद्दा आपापल्या बुद्धीचा कस लावून त्याचे अनेक पैलू उलगडून दाखवणे, हे जे काम असतं जिकरीचं काम, इथे स्कोपच नाही काही. स्वच्छ, साधी, सरळ त्यांची गझल, जसा माणूस तसं लेखन, म्हणून मी टाळत होतो मी. आणि त्यांनी जे काही पथ्य पाळली लेखनातली ती खरोखर कौतुकाची, की शब्दांचं अवडंबर नाही, निगेटिव्ह शब्द त्यात नाहीत, आगाऊ शहाणपण त्यांनी काही चालू सांगितलं नाही, काही सध्या जो मोठा ट्रेंड चालू आहे समोर त्यांना मूर्ख समजून वाचकांना, असं काही नाही. त्यांचं साधा सरळ माणूस त्यांनी केलेलं आहे. मी खूप टाळलं, म्हणजे अनेक त्यांना इतक्या मी काढून सांगितली, त्यांचं काहीच नाही, ते चालू होतं आपलं काहीतरी, तुम्ही लिहा तुम्ही लिहा तुम्ही लिहा. बरं, बँकेतला माणूस आहे, त्याला माहिती वसुली कशी करावी, त्याला कल्पनाच आहे. बरं, त्यांच्यापेक्षा खतरनाक पलीकडं तिकडचा भाग. आपण काय करतो बाबा, समजा साहेब खराब आहेत, आपण बाईला भेटतो काहीतरी, त्यांना त्याच कसं माहिती काय, त्यांची फार गंमत आहे. त्यांचा छुपा डाव असतो, ते काय करतात, ते त्या गृहीत धरतात. हां, मग आपलं कसं आहे आता बघा, तो कार्यक्रम ठरला आहे, तुम्ही आलोच, अरे बाबा विचारा की मी आहे नाही, येतो येत नाही, किंवा आपण आता असं करूया की मग ती तुमची बसवून येईल, इतक्या पट्टा पानं सोडू, म्हटलं कुठं येईल, कोण सांगितलंय, म्हणजे येणारच आहे. खैर, या दोन्ही प्रकार काही असो, पण खूप आनंदाचा क्षण आहे तो एक. आम्ही त्या प्रक्रियेमध्ये होतो बराच काळ, त्यात मी त्यांना सोबत होतो मी. त्यातल्या आता मी फार काही त्या वैशिष्ट्यावरती बोलत नाही, ते तुम्हीच पाहून घ्या. ते पाहून तुम्हाला लक्षात येईल की नेमकं त्याला काय म्हणायचं आहे. जे बोलायचं होतं मी लिहिले प्रस्तावनेमध्ये. इथे मी उभा आहे दोन गोष्टींकरता. कसं असतं माहिती का, की आपल्यापैकी प्रत्येकजण कवी आहे, प्रत्येक माणूस कलाकार आहे. कवी असेल, कलाकार असेल, पण कलेला काही फक्त चेहरा नाव वेगळं असेल. आता बघा, हे चित्र काढलं ना, तो पण कवीच आहे. चित्रकार कवी आणि ही त्याची कविता आहे. आता आपण जे जेवण करणार आहोत, तो आचारी, तो कवी आहे, त्याचं जे छान सुग्रास अन्न आहे ते त्याची कविता आहे. बरोबर आहे की नाही? मग फरक काय? एवढंच आहे की त्यांची कलाकृती आपल्याला कुठेही घेऊन जाता येत नाही, आणि ही कलाकृती आपल्याला वी कॅन कॅरी इट इन आवर बॅग, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. माणसाला काय लिहावं, काय गरज आहे लिहायची, त्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडला लिहिण्यामुळं. समजा 20 तारखेला ना प्रकाशन आपलं 20 तारखेला होतं. 20 तारखेपूर्वीचे घाणेकर आणि नंतरचे घाणेकर यात काय फरक पडला? तेच आहेत ना. पण त्यांची एक वेगळी ओळख आता निर्माण झाली गझलकार म्हणून या रूपाने. प्रत्येकाला परमेश्वराने इथं पाठवलं पृथ्वीवरती एका विशिष्ट कामासाठी. म्हणून महाराज म्हणून गेलं ना की ही श्रींची इच्छा, हे पुस्तक छापून व्हावं. आता या ठिकाणी आपल्या हॉलमध्ये बघा करोडो प्रतिभा इथं फिरत आहेत. कोट्यावधी अरबो शब्द इथे फिरत आहेत. पण नेमके तेच शब्द, तोच खयाल, तेच वृत्त, त्याच ओळी यांनाच का सुचले असतील, तर त्या यांच्या मार्फत पृथ्वीवरती जन्म घालण्याचा विचार त्या परमेश्वराचा होता. मग ते काम त्यांनी केलं. मग ते काम केल्यावरती ते घरी ठेवून काय करतात, लपून ठेवताना तो खजिना मुक्तपणे आपला वाटला पाहिजे. की जेव्हा इतिहास लिहिला जाईल गझलेचा, साहित्याचा, मराठी वाङ्मयाचा, त्यावेळी जर कोणी दांडोळा घेतला तर या नावाचे कोणी कवी होते याचं काय प्रूफ आहे? आम्हीच आता आजकाल बघा, आजकाल तर गुरु खूप असतात, खूप गुरु शाळा. आम्हाला तर काहीच नव्हतं. आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो. सावरकरांची पुस्तकं, त्यांचं ते आद्य गझल संशोधक आहे, त्यांचं पुस्तक आम्हीच आमच्याच पुस्तकाचं शिकून आम्ही काहीतरी शिकलो, केलं, जे काही चाललंय बरं चाललंय समजा आतापर्यंत. जर त्यांनी ते पुस्तक नसतं काढलं, आम्ही कुठे वर पडलो असतो. मग ते त्यांनी किती मोठे काम करून ठेवलेलं आहे. ते काम यांनी केल्यामुळे यांची दखल आज वाङ्मयामध्ये नक्कीच घेतली जाईल. एक खेबोडकरांच्या ओळीत ते कलगीतुरा लावणीतला म्हणजे आठवत नाही, पण त्यातली ते प्रश्न विचारते की आपण असं पाहतो की आई
मुलाला जन्म देते. पण असं कुठं होतं की मुलाच्या पोटी आई जन्मते, असं काहीतरी आहे ते आहे. ते उत्तर नाही दिलेलं त्यांनी की ती म्हणजे कविता आणि कवी, की मुळात कविता ही कवीकडनं दिली जाते म्हटलं जातं, पण चूक येते त्या कवितेमुळे कविता जन्म होतो. म्हणून घाणेकरांचं आजचं वय आहे फक्त 12 दिवसांचं ॲज अ गझलकार, असं मला वाटतं. लिहित असताना प्रश्न असा पडतो मला की का वाचावं तुमचं. तुम्ही लिहिलं समजा पुढे तुम्ही लिहिता आहे, आपण लिहितो हे सगळं का वाचावं. तुमची कलाकृती पुढे समोरच्याने का वाचावी. विचार आहे विचार पडण्यासारखा. त्याचं कारण असं आहे की त्या तुमच्या लेखनातून कुठली तरी ऊर्जा ही तुमच्याकडून त्या समोरच्या माणसाकडे ती ट्रान्सफर व्हायला पाहिजे. ते त्या लेखनाचं खरं यश आहे असं मला वाटतं. रंजक आणि भंजक हे जर आपण 2 साहित्याचे त्या 2 स्ट्रीम्स 2 प्रवाह 2 त्याबद्दल प्रकार मांडले, पण त्या रंजक आणि भंजक याच्या पलीकडे जाऊन वाचक नावाचा प्रकार आहे की नाही, त्या वाचकाचा विचार कोणी केला आहे का हो, की नेमकं त्याला काय हवं, त्याला काय पाहिजे, त्याची काय मनस्थिती आहे, त्याची काय डिमांड आहे. बदलत्या काळानुसार या काळाच्या प्रवाहामध्ये सगळं बदलत चाललं. नको तितके बदल नको तेवढ्या वेगाने होत आहेत. या सगळ्यामध्ये जे शाश्वत आहे, जे सत्य शिव आणि सुंदर आहे ते टिकवून ठेवण्याचं खरं कार्य साहित्यिकांचं आहे असं मला वाटतं. आणि ते कार्य जर तुमच्याकडनं होत नसेल तर तुमची गझल, तुमची कविता, तुमची कथा कितीही टाळ्या होते सभागृहामध्ये, त्याला किंमत माझ्या मते फार कमी किंमत आहे. केवळ छान वाटलं, ऐकायला छान वाटतं, किंवा काय छान गातो, काय छान गाते, काय सादर करतो, त्यातून लागलं काय शेवटी नवनीत त्यातनं काय. आपण जेव्हा ते काय त्याला म्हणतात समुद्र मंथन जेव्हा झालं त्यातनं बाहेर काय पडलं महत्त्वाचं आहे ना. कविता लिहितो म्हणजे काय, प्रचंड प्रकारचं मंथन हे कवीच्या मनात होत असतं. त्यावेळेस प्रचंड मंथन होत असतं मेंदू विचारात. ती कविता एक ओळ एक तुमचा तो शब्द त्या ठिकाणी तो शब्द काय घेतला असेल याचा विचार कुणी कधी केला का हो. मराठीमध्ये एका शब्दाला 10 शब्द पर्याय शब्द आहेत, पण त्या ठिकाणी तो शब्द काय घेतला असेल, तो शब्द तिथं काय आला असेल. केवळ मात्रेसाठी, यमकासाठी, वृत्त पूर्ण होण्यासाठी ते शब्द घेतले जात नाहीत. त्या एका शब्दामागे फार मोठी तपश्चर्या, फार मोठं अवलोकन, फार मोठं चिंतन आणि फार मोठा अनुभवाचा साठा असतो. आणि तो साठा जेव्हा तो कवी किंवा ती गझल जे कोणी असेल ती कलाकृती तुमच्यासमोर ठेवतात ना, तेव्हा त्याचा आदराने सत्कार करणे, त्याचा स्वीकार करणे आणि त्याला योग्य तो प्रतिसाद देणे हे आपलं परम कर्तव्य आहे असं मला वाटतं. सध्या काय दुर्दैवानं सोशल मीडिया खूपच चीप झालेला आहे. तुम्ही फक्त एक नाव टाका, एक शब्द टाका, तुम्हाला त्याची 100, 200, 500, 1000, 1 लाख पर्यंत त्याच्या वरच्या रचना कथा सापडतात. पण त्याच्यातनं खरंच घेण्यासारखं किती आहे याचा विचार आपण केला पाहिजे. या तुलनेमध्ये प्रत्येकानं मी त्यात लिहिले बघा की बदल ही काळाची अपरिहार्य गरज आहे. बदल होणारच आहे, पण बदल होत असताना जे चिरंतन आहे, जे सहित आहे, जे चांगलं बाकी आहे ते तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे हे आपला कर्तव्य असं आहे. त्यामुळं त्यात त्यांनी खूप छान हे पुस्तक इथं संग्रह आलेला आहे. त्याचा सर्वांनी स्वीकार करावा, त्यांना प्रतिसाद द्यावा. पुस्तक जर सर्वांना मिळेल त्याची त्यांनी वाटतं मूल्य त्यांनी ठेवलंच नाही काही. त्याला एकच मूल्य आहे, प्रत्येकानं ते वाचणे, त्यांना कळवणे, फोन करून आणि जमेल तेवढं त्यावरती 2 ओळी 4 ओळी लिहिणे. हे त्याचं एवढं जर केलं तर ते त्याची खरी पावती त्यांना मिळेल असं मला वाटतं. आणि शेवटचं 1 मिनटं घेतो मी. आपल्याकडे कुठेही पाहत बघा आपण, आता ते म्हणतात ना की अमुक वृत्त या वृत्तात दिलं, त्या वृत्तच नाही म्हणतात ते. काळजी करू नका, तुम्ही लिहित राहा. वृत्त नसेल तर नवीन वृत्त तयार करा, त्याला आपण मकरंदाचं नाव देऊ किंवा मनस्वी नाव देऊ त्या वृत्ताचं नाव. काळजी करू नका. आणि शेवटचा मुद्दा सर्वांच्या साक्षीनं आवडल्यास नक्की टाळ्या वाजवा.
नाही त्या विचार मला बोलू द्या. त्या पुढच्या विचाराला म्हणजे थांबू का सांगा. गाडीचा अर्थ तो पण होतो, थांब असा होतो. कारण साऱ्याच लाटा भरतीच्या नसतात, साऱ्याच वाटा परतीच्या नसतात, मोही कुणाचा काळ गुंतावे, साऱ्याच टाळ्या आरतीच्या नसतात. मला माहिती आहे. एकच आहे की आपल्याकडे बघा जोडीचा प्रकार आहे. लक्ष्मी नारायण, विठ्ठल रुक्माई जोडी आहे की नाही. जोडीचं बघा एकाच पुस्तक आलंय, आता एकाचं बाकी यायचं. मला वाटतं की सर्वांच्या साक्षीने आपण त्यांना सांगूया की लवकर त्यांचे पुस्तक येऊ. आणि यांची प्रस्तावना मी यांना टाळत होतो, तर त्यांनी पुस्तक काढलं तर मी त्यांनी निघून दिली तर मी नक्की लिहीन. धन्यवाद. धन्यवाद प्रफुल्ल सर. यानंतर काही प्रातिनिधिक सत्कार आपण करणार आहोत. मी घाणेकर दाम्पत्याला विनंती करते. आधी. सर्वप्रथम श्रीयुत अविनाशजी सांगोलेकर. घाणेकर सरांच्या गझल प्रवासात ज्यांचं ज्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलंय त्या सर्वांचा ते प्रातिनिधिक सत्कार करू इच्छिता. अविनाशजी सांगोलेकर गझल विश्वातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. यानंतर श्रीयुत बी ग सातपुते उर्फ सर्वांचे आप्पा, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा. यानंतर श्रीयुत महेंद्रजी ठाकूरदास, आपल्या लेखनातून प्रतिभेची वेगळीच उंची दर्शवणारे नाव श्रीयुत महेंद्र ठाकूरदास. यानंतर श्रीयुत मिलिंद जोशी सर. काव्यशिल्प संस्थेमुळे मला गझल प्रवासाची दिशा मिळाली असं आवर्जून आज घाणेकर सरांनी नमूद केलं. त्याचे माजी अध्यक्ष कवी मिलिंद जोशी. यानंतर वृत्तबद्ध कविता आणि गझल क्षेत्रात ज्यांना सूर आणि शब्द दोन्ही एकाच वेळेला गवसले अशा सर्वांच्या लाडक्या सुजाताताई पवार, काव्यशिल्पाचा माजी सचिव. यानंतर राजश्रीजी सोले, काव्यशिल्पाच्या सचिव, उत्कृष्ट वृत्तबद्ध कविता लिहिणाऱ्या आणि गझल प्रांतात स्वतःची वेगळी जागा निर्माण करणाऱ्या राजश्रीताई. यानंतर प्रफुल्लजी कुलकर्णी, गझल संग्रहासाठी ज्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांची प्रस्तावना या संग्रहाला आहे ते प्रफुल्लजी कुलकर्णी. यानंतर विजय आणि वर्षा कुलकर्णी, घाणेकरांच्या पुस्तकासाठी प्रिंटिंगचे काम करून आणि त्यांना सतत प्रेरणा देणार घरचीच लोक असं आपण ज्यांना म्हणतो असे आमचे विजय आणि वर्षा, आमची 3ही पुस्तकं या जोडीने केलेली आहेत. जोरदार टाळ्या असतील दोघांसाठी. या अनौपचारिक कार्यक्रमामध्ये आभार प्रदर्शनाची एक औपचारिकता मी फक्त एका वाक्यात पाळते. हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल सावरकर भवनच्या हॉलचा स्टाफ, ध्वनी यंत्रणा सांभाळणारा स्टाफ, आमचे केटरर्स या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे प्रतिष्ठित पाहुणे आणि सर्व श्रोते त्यांचे मनपूर्वक आभार. या स्नेह मेळाव्यानंतर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनी त्याचा